रायगडावरून शिवजेप आणली आणि ही शिवजेप आणत असताना अनेक कार्यकर्ते मोठ्या उत्साहाने या शिवज्योतीच्या प्रस्थानामध्ये आणि मिरवणुकीमध्ये सहभागी झाले। असा अतिशय चांगला उपक्रम गेली 2007 पासून गेली अनेक वर्ष चालू आहे। ही तरुण पिढी शिव विचारांची शंभू विचारांची व्हावी आणि या पिढीला एक चांगली दिशा मिळावी, त्यांच्याकडून व्यसनाधीनता असेल आणि इतर दुर्गुण दूर व्हावेत आणि शिव विचार जागृत व्हावा असा ध्येय आणि ध्येय मंत्र घेऊन हे मंडळ वाटचाल करीत आहे। म्हणूनच म्हणावंच वाटतं, रायगडी राया चरणाची आरती अजन्मय ही काया, जगदीश्वराशी जोडली ज्याची ख्याती, प्रथम वंदितो मी तुम्हा शिवची गणपती। अखंड हिंदुस्थानचे दैवत ज्यांचा गेली 350 वर्षेहून अधिक काळ ज्यांच्या नावाचा लौकिक जगाच्या कानाकोपऱ्यात जाऊन पोहोचला, ज्यांनी आपल्या राज्यात लोकशाही मूल्यांची पायाभरणी केली आणि ज्यांनी शिवशकाची सुरुवात केली, असे युगपुरुष जाणता राजा श्रीमान योगी युग प्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराजांची 395वी जयंती आपण मोठ्या दिमाखात उत्साहात साजरी करीत आहोत। खर तर छत्रपती शिवाजी महाराजांनी आपला हा मराठी मुलूक आहे, या मराठी मुलकामध्ये साम्राज्यवादी आणि सरंजामशाही असं जुलमी राजे राज्य करीत होते। या जुलमी अन्यायामध्ये आपली ही रयत भरडत जात होती आणि विशेष करून हा असणारा शेतकरी जो वर्ग आहे, हा शेतकरी वर्ग भरडला जात होता। एखादी जर काय युद्धाची किंवा युद्ध करण्याची जर वेळ आली तर त्यावेळी परकीय आक्रमण ज्यावेळी व्हायची त्यावेळी परकीय काय करायचे की शेतकऱ्यांच्या शेतामध्ये आपले उंट घोडे सोडून द्यायचे आणि खूप मोठं नुकसान करायचे आणि त्याची अजिबात त्यांना कुठल्याही प्रकारची आर्थिक तरतूद किंवा त्यांना मदत दिली जात नसे। असं हे जुलमी राज्य या शिवाजी महाराजांनी पलटून टाकले, नेस्तनाबूत केले आणि रयतेच अर्थात स्वराज्य निर्माण केले। एखाद्याच्या शेतातील भाजीच्या देठालाही जर कोणी हात लावला तर त्याचे हात कलम करण्याचे फरमान शिवाजी महाराजांनी त्या काळी काढले। तसेच थोडक्यात मी शिवाजी महाराजांच्या शेतकऱ्यांविषयी जे काही कार्य होतं त्याबद्दल मी 2 वाक्यात सांगतो की शेतकऱ्यांसाठी त्यांनी शेतजमिनीचे मोजमाप करून शेतसाऱ्याचे प्रमाण ठरवण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले। तसेच थोडेच सैनिक हे पूर्ण वय ठेवले आणि बाकीची शेतकऱ्यांची मुलं जी होती की कुठली एखादी सैन्याची किंवा लढाईची जर वेळ असेल तर त्यावेळेस फक्त त्यांना सैनिक म्हणून त्या सैन्यामध्ये रुजू करून घेतलं जात असं आणि इतर वेळी त्यांना शेतीसाठी आणि आपल्या उद्योगधंद्यासाठी परवानगी दिली जात असे। असा हा शिवाजी महाराजांचा दृष्टिकोन हा लोकन्यायी होता। आज आपण शिवाजी महाराजांचं स्मरण करतोय। शिवाजी महाराजांचे हे उत्तम कार्यकर्तृत्व आज हे आपणास आदर्शवत आहे। त्यांचे व्यक्तिमत्व आणि जीवनचरित्र ऊर्जादायी आहे। अशा युग पुरुष युग प्रवर्तक महापुरुषांची जयंती श्री धर्मराज कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळाच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करीत आहोत। त्याचाच एक भाग म्हणून आजचा हा आपला चर्चासत्राचा या ठिकाणी कार्यक्रम होत आहे। या कार्यक्रमासाठी आपण मंडळाच्या वतीने मान्यवरांना विनंती केली की आम्ही चर्चासत्राचा हा कार्यक्रम आयोजित करीत आहोत। त्याला त्यांनी विनंतीला आमच्या मान्य देऊन आदरणीय पोळ सर या ठिकाणी उपस्थित झालेत, त्याबद्दल मी मंडळाच्या वतीने त्यांचे या ठिकाणी स्वागत करीत आहे। मंडळाच्या वतीने मी विनंती करतो की आदरणीय लक्ष्मण दादांना त्यांचे स्वागत छावा ही कादंबरी देऊन त्यांचं स्वागत या ठिकाणी करायचं आहे।
ज्यांच्या बलिदानानं हा भगवा अतिशय ओजस्वी आणि तितकाच गडद झाला, असे छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित असलेली ही कादंबरी भेट देऊन आदरणीय पोळ सरांचा सत्कार या ठिकाणी सत्कार या ठिकाणी करण्यात येत आहे. आदरणीय दादा या ठिकाणी त्यांचा सत्कार करीत आहेत. तसेच या ठिकाणी पोळ साहेबांच्या बरोबर श्रीयुत संजय चव्हाण, संचालक भारती ग्रीन टेक दहिवडी, हेही या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचाही या ठिकाणी स्वागत शाल आणि श्रीफळ देऊन करावा अशी मी विनंती मंडळाचे अध्यक्ष विजय मिसाळ यांना मी विनंती करतो की संजय चव्हाण, संचालक भारती ग्रीन टेक दहिवडी, यांचाही या ठिकाणी सत्कार होत आहे. यानंतर श्री पांडुरंग जगदाळे, सातारा जिल्हा विभाग प्रमुख भारती ग्रीन टेक, हे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचाही सत्कार मारुती जरग, मुंबई पोलीस, तसेच सचिव धर्मराज कला क्रीडा मंडळ यांच्या वतीने या ठिकाणी होत आहे. मॅडम आली का? मॅडम आली का? मग हे काय म्हटलं? हां कोणाच्या यानंतर आपल्या मंडळाचे आधारस्तंभ मार्गदर्शक आदरणीय लक्ष्मण दादा यांचंही या ठिकाणी स्वागत आणि सत्कार या ठिकाणी मी मंडळाच्या वतीने शाल श्रीफळ देऊन करण्यात येत आहे. वैभव तळे यांना विनंती करतो. तुम्ही आधारस्तंभ आहे. यानंतर मी मान्यवरांना विनंती करतो की या कार्यक्रमाची सुरुवात शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्प अर्पण करून करावी. सर्वांना विनंती आहे की शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन या ठिकाणी करावे. या पुढे या. हो पोल साहेब डायरेक्ट हे झालेलीच प्रस्ताव झाले की
छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय भवानी. मी मान्यवरांना विनंती करतो की स्थानापन्न व्हावं. यानंतर प्रास्ताविक करण्यासाठी मी मंडळाचे सचिव मारुती जानकर मुंबई पोलीस यांना विनंती करतो की मंडळाच्या वतीनं प्रास्ताविक सादर करावे. आदरणीय व्यासपीठावर उपस्थित मान्यवर, सर्व ग्रामस्थ, शेतकरी बंधू, सर्वांना माझा नमस्कार. मी मारुती जानकर, सचिव धर्मराज कलाक्रीडा सांस्कृतिक मंडळ येदगाव. श्री धर्मराज कलाक्रीडा सांस्कृतिक मंडळाची स्थापना सन 2007 साली झाली. 2007 पासून आजपर्यंत मंडळाने येदगावची धर्मराज चरणी जी काय सेवा केली ही ती थोडक्यात आपणासमोर मांडतो. सामाजिक ऐक्य खूप मोठा बदल घडवून जाते. शिवछत्रपतींनी मुठभर मावळ्यांसोबत हिंदवी स्वराज्य निर्माण केले. यावरून सिद्ध होते याच विचाराने प्रेरित होऊन श्री धर्मराज कलाक्रीडा सांस्कृतिक मंडळ स्थापन झाले. शिवशंभूंच्या विचारांचा वारसा पुढे चालवणारे हे मंडळ श्री विजय मिसाळ अध्यक्ष यांच्या नेतृत्वाने अविरत कार्यरत आहे. अनेक लोकोपयोगी कार्यक्रम मंडळाने सादर केले. मंडळाने लोकोपयोगी कार्यक्रम जे केले ते पुढील प्रमाणे. आज आपण या ठिकाणी बसला ती व्यायामशाळा सन 2007 पासून विनामूल्य आपल्या सेवेत आहे. शिवजयंती उत्सव सन 2008 पासून आपण सुरू केला. 2008 पासून आपण शिवज्योत सुद्धा सुरू केली. वेगवेगळ्या गडावरून आपण ज्योत आणून त्याचा आजपर्यंत अविरत चालू आहे. गावातील बीजोत्सवात, धर्मराज बीजोत्सवात गेली 10 वर्षापासून आपण जे बिसलरी पाण्याचं पितो ते वाटप आपण आपल्या मंडळाकडूनच करतो. गावातील विविध नावलौकिक मिळवलेल्या भूमिपुत्रांचा सत्कार समारंभ प्रत्येक वर्षी आपण केलेला आहे आणि इथून पुढे सुरूच राहणार. जे सांगलीमध्ये पलूस तालुक्यामध्ये जो पूर आला त्या पूरग्रस्तांना सुद्धा आपण जीवनावश्यक वस्तूंची मदत आपल्या मंडळामार्फत केलेली आहे. कोरोना काळात आपण ऑक्सिजनची मशीन, इथं जी बाजूला आहेच मशीन, ते आपण उपलब्ध करून दिली. ती आजपर्यंत सुरूच आहे. खेळांच्या स्पर्धांचे आयोजन मंडळाने वेळोवेळी केलेले आहे. गावातील विद्यार्थ्यांना, कलागुणांना वाव मिळावा यासाठी वेगवेगळ्या स्पर्धांचे आयोजन सुद्धा आपण करत आहोत. सांस्कृतिक वारसा जपणारे शिवकालीन शस्त्र प्रदर्शन, तसेच वेशभूषा स्पर्धा, शिवविचार सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी शिवकीर्तन, पोवाडे, मर्दानी खेळ यासारखे सादरीकरण आपण करत आहोत. तसेच ऐतिहासिक पुस्तकांचे सुद्धा वाटप यापूर्वी केले, आजही करत आहोत. कोरोना काळात कर्तव्य बजावलेल्या कोरोना योद्ध्यांचा सत्कार समारंभ आपण मंडळामार्फत केला होता. अशी अनेक लोकहिताची कामे मंडळाच्या मार्फत आपण केलेली आहे. आमच्या मंडळाचा हा अविरत ध्यास अखंडपणे चालू राहील. मंडळाचे वरिष्ठ मार्गदर्शक, सल्लागार तसेच गावातील ग्रामपंचायत, अनेक ज्येष्ठ मंडळी या सर्वांच्या मार्गदर्शनाने व सहभागाने आपण लोकोपयोगी कामे अखंडपणे चालू ठेवत असून आमचे श्री धर्मराज कलाक्रीडा सांस्कृतिक मंडळ नेहमीच यासाठी कटिबद्ध आहे. एवढे बोलून मी माझे 2 शब्द थांबतो. धन्यवाद. यानंतर आजच्या या चर्चासत्राचा जो मुख्य विषय आहे, ऊस शेतीमधील जीवाणूंचे महत्त्व, जमिनीचे आरोग्य.
खरं तर जमिनीचे आरोग्य म्हणजे काय असतं आणि जमिनीला आरोग्य असतं का, हा आपल्या पुढचा महत्त्वाचा प्रश्न आहे. खरं तर टेंबूचं पाणी आलं, शेतशिवार फुलली, पंचक्रोशीत ऊसाचं उत्पादन वाढलं. पण काही काळ असा गेला की ऊसाचं उत्पादन सुरुवातीला वाढलं आणि नंतर निविष्ठांचा खर्चही वाढत गेला. रासायनिक खतं असतील आणि इतर खर्च असतील, त्यामुळं नफा तोट्याचं ताळेबंद पत्रक हे काय जुळू शकत नाही. काही जणांना तोटा झाला, काही जणांना फायदा झाला. त्यामुळं पूर्वी कसं होतं की शेती ही आंधळेपणानं करण्याचं लक्षण होतं किंवा अडाणीनं शेती करायची, शिकलेल्यानं नोकरी करावी. परंतु शेतीचा अभ्यास खूप मोठा आहे. शेतीत जे लोक काम करतात त्यांचं निरीक्षण क्षमता, त्यांचा अभ्यास हा खूप दांडगा असायला हवे. आणि शेतीत आता गरज आहे की शिकलेल्या माणसांची आणि जाणत्या माणसांची गरज आहे. म्हणूनच आज आपण हा चर्चासत्राचा आगळा वेगळा विषय ठेवलेला आहे. आपल्याला माहित आहे की जमिनीवरती असणारं वनस्पतींचं जीवन, प्राणी, आपण जमिनीवरती राहतो, आपली एक वेगळी दुनिया आहे. परंतु मातीमध्ये सुद्धा एक जीवजंतूंची वेगळी दुनिया आहे आणि एक रहस्यमय अशी दुनिया आहे. आणि हे आपल्या पीक उत्पादनावरती कसा परिणाम करतात. खरं तर जीवजंतू हे अतिशय उपयोगी आहेत. आपण मातीला निर्जीव समजतो, पण ही माती निर्जीव नाही. त्याच्यामध्ये असणारी जी दुनिया आहे त्याचं कार्य कसं चालतं, उत्पादन वाढीवरती त्याचा काय परिणाम होतो आणि अप्रत्यक्षरित्या ते कसे आपल्या उत्पन्नामध्ये सहभागी असतात, याबद्दल जे काय मार्गदर्शन करणार आहेत ते विनय पोळ सर या ठिकाणी उपस्थित आहेत. मी विनय पोळ सरांना विनंती करतो की आपलं मार्गदर्शन या ठिकाणी आम्हाला करावं. बिना माईक का आवाज येतो सगळ्यांना, माईक धरून बोलणं इथे लिहिलेलं दिसतंय सगळ्यांना. लिहायचंय म्हणजे अजून लिहिलं नाही. इकडच्या बाजूला असं तुम्ही सरून बसला तर थोडं पुढे येऊन बसा, पुढे येऊन बसा. तिथं पुतळ्याच्या समोर होईल, पाठ होईल तिकडं. म्हणून तुम्ही सगळे इकडे पुढे येऊन, कुणाला काही प्रश्न विचारणार नाही, काय त्रास देणार नाही, काय सुद्धा नाही. असं समोर येऊन बसलं तरी काय अडचण नाही. इकडं असं समोर येऊन बसा. विषय तुम्हाला समजेल साध्या सोप्या भाषेत सांगण्याचा जितका प्रयत्न आपल्याला करता येईल तेवढा आपण करू. इकडे बसल्याने दिसणार नाही. मला काही हलवायचं नाही. आज इथं का चांगल्या दिवशी चांगल्या व्यासपीठावरून आपल्या शेतीच्या संबंधानं एक विषय सांगण्याचा निमित्त माझ्या वाट्याला आले. ही शेती जी आपण करतोय म्हणजे आपलं जे चरितार्थ चालणं आहे त्याच्या विषयासंदर्भाने आपल्याला बोलायचा आहे. विषय सोपा आहे, अवघड काही नाही. मला तुम्ही आज इथं बोलवलं, मला जी कादंबरी तुम्ही दिलेली आहे ह्या कादंबरीचे जे लेखक आहेत रणजित देसाई, त्यांचं गाव आहे कोल्हापूर जिल्ह्यात कोवाड. कोवाड नावाचं गाव आहे. ह्या कादंबरीचं हस्तलिखित बघण्याचं नशीब मला मिळालं. जी त्यांनी स्वतः लिहिलेलं पुस्तक आहे. कदाचित छापलेल्या अक्षरापेक्षा त्यांचं अक्षर छान आहे. म्हणजे मृत्युंजय त्यांनीच लिहिली, श्रीमान योगी त्यांनीच लिहिली. कधी प्रसंग आला तर कोवाड नावाचं चंदगड आणि गोव्याच्या बाउंड्रीवरचं अतिशय छोटं गाव आहे. तिथं जावा, बघा. तिथं गेल्यावर छावा ज्या बघायला मिळतात त्याचं महत्व कळतं आपल्याला. हा शिवजयंती दिवशीचा आपला जो विषय आहे किंवा शेतीमध्ये जीवाणूंचं महत्व, हिथं बसलेल्यापैकी असं कुणाला वाटतं शेती पिकायला जीवाणूंची गरज आहे? असं कुणाला वाटतं? हात वर करा फक्त. बरोबर. आता हे प्रश्न थोडा सोपा करून विचारू आपण. शेती पिकायसाठी शेणखत गरजेचं आहे असं कुणाला वाटतं? आता हात वर करा. आपल्याला इथं कीर्तन सांगायचं नाही. तुम्ही सांगितलं, तुम्ही बोलत राहिला तर माझ्या बोलण्याला महत्व आहे.
आता परत हात वर करा, शेती पिकायला शेणखत लागतं असं कुणाकुणाला वाटतं? बरोबर. शेणखतातनं आपल्याला काय मिळतं सगळ्यात जास्त? तर जीवाणू मिळतात. जीवाणूंची संख्या भरपूर पद्धतीनं देणारं खत म्हणजे शेणखत. मग आता आपल्याला स्पेशल विषय असा का घ्यावा लागला की बाबा शेती पिकायसाठी जीवाणूंचं महत्व असं का घ्यावा लागला? तर ह्याचा थोडंसं मागं अभ्यास करत गेल्यावर काय पहिलं लक्षात येतं आपल्याला की उपलब्ध होणारे गुणवत्तापूर्ण शेणाची उपलब्धता कमी होत. बरोबर ना? अगदी एखाद्याला हौसेनं वाटलं देशी गायचं शेण आणायचं मला 100 गाड्या, मिळतंय का? बरोबर. मग आता आपला ही जीवाणूंचा जो विषय आहे, तुमचं एकंदरीत सगळ्यांचं चेहऱ्याचं प्रश्नचिन्ह बघून मला असं वाटतंय की थोडा जड विषय वाटायला लागला. आपण ह्या विषयाकडे परत येऊ. हे सगळं व्हायचं कारण काय झालं की बाबा ह्या विषयी चर्चा का घ्यावी लागली? मी सांगतो तुम्हाला. तुमच्या इथं गावात सगळ्यात आवडतं खत कुठलं? बाबा हे आम्हाला लय चांगलं आवडतंय, आम्हाला असं वाटतं ही खत एकदम भारी. असं कुठलं खत आहे? 10-20 DAP 12-32 असं काहीतरी असेल ना? DAP 18-46. बरोबर. आपण एक गडीवर 10-26 पकडू. 10-26 असं इथं कोण आहे का मी एकदा पण 10-26 वापरलं नाही? सगळ्यांनी एकदा तरी वापरून झालेलंच आहे. हे 10-26चं पोतं आपण घेतलं. बरोबर. ह्यात काय काय? नत्र, स्फुरद, पालाश. दुकानदारांना आता 1470ला होतं, काल 1750 रुपयाला झालं, कालच्या रेकला. बरोबर. आपण हे 10-20 आणलं, रानात टाकलं. ह्यानं काय काय होतंय? काळोखी आली, फुटवा आला. बरोबर. मूळ पीक ऊसच ना? बरोबर. पण हे ज्यावेळेस तुम्ही 10-20चं पोतं घेतलं, ह्या पोत्यावर काय छापलंय कधी कोणी वाचलं गाव? बरोबर. दुकानदारानं दिलं की घेतलं, फक्त आम्ही एकच म्हणलं इफको नको, जय किसान पाहिजे. बरोबर ना? ह्याच्यावर काय आपण दुकानदाराला प्रश्न विचारला नाही. ह्या पोत्यावर काय छापलंय समजून घ्या. आपण आता स्फुरद एकच घटक धरू, ह्याच्यातला 6% विरघळणार नाही. तुमच्या सगळ्या शंकांची उत्तर काढून देतो. काँग्रेस काय असतो, चिगळ काय असते, चिकटा काय असतो, सगळं सांगतो. 6% विरघळणार. ही कशावर लिहिलंय? पोत्यावर छापलंय. मी माझ्या मनाचं काही सांगत नाही. म्हणजे खाली राहणार विरघळणार किती टक्के? बरोबर. हे 20% कधी लागू होणार आहे? ज्यावेळेस तुमच्या जमिनीचा सेंद्रिय कर्ब, हे सेंद्रिय कर्ब नावाचा शब्द ऐकण्यात आला असेल की कुठलाही कृषी विभागा साहेब आला की पहिला सेंद्रिय कर्ब म्हणतो. कंपनीवाला कुणी आला की पहिला काय म्हणतो? सेंद्रिय कर्ब. परत आम्हाला सांगतो की तुमचा कमी आहे, मग आमचं ही घ्या. बरोबर ना? तुम्ही बोलत राहा बरं का सगळी. तुम्ही बोलला तर मला कळेल की तुम्हाला कळतंय का नाही. सेंद्रिय कर्ब कसा ओळखायचा आपल्या रानातला? ह्याची साधी सोपी व्याख्या सांगू का? साधी सोपी. आपल्या रानातली 100 किलो माती घ्यायची. किती माती घ्यायची? 100 किलो मातीमध्ये 1 किलो शेण जर तुमच्या असेल, किती किलो मातीत किती शेण पाहिजे? 100 किलो मातीत 1 किलो जर शेण असेल तर तुमच्या जमिनीचा सेंद्रिय कर्ब 1% आहे. आणि आता तुमच्या जमिनीत सेंद्रिय 1%. मी पाणी फाउंडेशनला स्टेट कोऑर्डिनेटर होतो. तुमचा एक कडेपूर तालुक्याचा सरासरी आहे 0.5. म्हणजे तुमच्या 100 किलो मातीत किती शेण शिल्लक राहिले? 5 किलो नाही, अर्धा किलो, 500 ग्रॅम. 500. ही बी कधीच पिढ्यानपिढ्या जुनं. ही किती राहिले? अर्धा किलो. म्हणजे हे 20%ला लागू किती होणार? 10%. बरोबर. तुम्ही पैसे किती टक्क्याच दिलं? बरोबर. ही तर कोण असा माईकालाल म्हणतोय का रासायनिक खतच पोत उदाहरण मिळलं? हाय का कोण येतं? रासायनिक खताचे पैसे रोख. सोसायटी उचलून, दूध संस्था उचलून, काही बी करून पण पैसे, पाहुण्या रावळ्याकडनं आणून पण पैसे. बरोबर.
पैसे किती टक्क्याच दिलं? लागू किती झाले? लागू किती झालं? हे आपला इस्कूट कसा झाला हे समजून घ्या. हे 16% वाया नाही गेलं, ह्या 16% वाटोळ केलं. वाया गेलं असतं तरी परवडलं असतं. वाया गेलं का? हे 16% काय झालं? आपल्या रानात शिल्लक राहिलं. मग हे शिल्लक राहिलं कुठं राहिलं? आता साधं एक मला गणित सांगा. आपल्या घरात पाहुणा आला, बरोबर? 2 दिवस तुम्ही काय म्हणणार? मी बायकोला आयपीएस झोपवतो, मी हॉलमध्ये झोपतो, तू आमच्या रूममध्ये झोप 2 दिवस. ह्याच्यावर तो जर गडी हालायचं नावच घेना, मग हळूहळू त्याला हॉलमध्ये, तरी बी हालायचं नाव घ्यायना गोट्यात, बरोबर? मग ही जी 16% न पचलेला कचरा आहे, की आपण कसा आणला? रोख पैसे देऊन कर्ज काढून आणला, बरोबर? शो कुठं राहतो? रस्त्याचं काम चालू असताना बघा, असं एखादा डोंगर तोडते ती, टेकाड तोडते, त्यात असं वरती दिसतं का? इथं पहिला मातीचा थर असतो, बरोबर? ह्याच्या खाली परत मुरुम आहे, परत दगड असतो, असतं नाच. म्हणजे आमच्याकडे तर असं असतं, तुमच्याकडे कसं काय? म्हणजे मी काय लांबचं सांगत, तुमच्या इथं पण असेच आहे, बरोबर? ह्या मातीत आणि मुरमात हवा आणि पाणी खेळतं राहावं म्हणून काही पोकळे असतात. आपल्या शरीरात कसं हृदय असतं, हृदयाला रक्त यावं म्हणून वेगळी यंत्रणा आहे, हृदयात शुद्ध झालेलं रक्त खालीपर्यंत जावं म्हणून हे शिरा आहेत. असंच जमिनीमध्ये हवा आणि पाणी खेळतं राहावं म्हणून हवेच्या आणि पाण्याच्या पोकळ्या असतात. तुम्हाला काय काय ठिकाणी तुम्ही असं म्हणता का? रान पोकळ आहे, रान घट आहे. पोकळ आहे म्हणजे हवेच्या पोकळ्या जास्त असतात. मग ह्या ज्या हवेच्या पोकळ्या आहेत, ह्यो तुम्ही जे न बोलावलेला विकत काढलेला पाहुणा जो आहे, ह्यो काय करतो? ह्या हवेच्या आणि पाण्याच्या पोकळ्या काय करतो? बंद करतो. मग आता मला सांगा, आपण इथं कुणाच तरी एक उदाहरण म्हणून घेऊ की आता तुम्ही शेती करता यायला किती वर्ष झालं? एक उदाहरण फक्त तुमचं आपण घेऊ. 8-10 वर्ष झाली असतं. 10 वर्षापूर्वी तुम्ही तुमची रानं कशाने नांगरत होता? बैलाने. आता कशाने नांगरताय? हाऊस म्हणून बैल आणली. चला, आजच्या काळात बैल पाळणं ही हाऊसच आहे, सामान्य शेतकऱ्याचं काम राहिलेलं नाही. हाऊस म्हणून तुम्ही बैल आणली. बैलानं ती रान नांगरलं जाईल का? असं कोण आहे का इथं आत्ता ठाम आहे की माझं रान बैलानं नांगरलं? बरोबर? मागापर्यंत सगळ्यांचं उत्तर सेम आहे. मग मला आता साधं सांगा, रान तुमचं म्हणजे लेले काय वडील चुलते करत असताना तर तुम्ही करताय. पाणी पाणी कुणाचं? तुमचंच. लेले योजनेचं आलं असेल. मग 10 वर्षापूर्वी जी रानं बैलानं नांगरत होती, त्याला आता तुम्ही ट्रॅक्टर पण बघा. ट्रॅक्टर पण तुम्हाला बारका ट्रॅक्टर चालत 60 HP चा लागतोय. तो पण हाय मध्ये चालत नाही, तो पण लो मध्ये चालवायला लागतोय. खरं आहे ना? ही कशामुळे झालं? तर आपण जी रासायनिक खतं घातली, ही घातलेली रासायनिक खतं 100% पचली. काय झाली? 100% पचली. तुम्ही नीट होय म्हणा, मी पुढे जाणार नाही त्याच्यावर. 100% पचली नाही. ही 100% न पचल्यामुळं त्याचा शिल्लक राहिलेला कचरा, ह्या कचऱ्यानं आपल्या जमिनीचं केलं वाटोळ. मग प्रश्न पडलाय आपल्याला की पाणी आल्या आल्या आमचा ऊस 80 टन निघत होता हसत खेळत, बरोबर ना? आता किती वालोय आपण? 40चा गैरसमज मनातनं काढा. तुमच्या तालुक्याचे इतके मोठे कारखाने सगळं असून तुमच्या तालुक्यात सरासरी 28 टनाचे. 28 टन म्हणजे त्या सरासरीत खोडवं धरायला लागतंय, लागण धरायला लागते, सगळं धरून किती आहे? 28 टन. मग हे कशाचा फटका बसला आपल्याला? रासायनिक खतं वापरणं चुकीचं नाही. आपल्या शेतीच्या उत्पन्नासाठी आपल्याला रासायनिक खत पाहिजेच, ह्याच्याबद्दल दुमत नाही. पण आपलं दुकानात गेलं वाक्य काय असतं? 3 पोती युरिया, 2 10 20, लय लय एखादं पोटॅश दी, ह्याच्यावर काय देऊ? बरोबर आहे ना?
ते आमच्या बांधकऱ्याने 4 पोती युरिया नेला, मला 5 तरी. ती दुकानदार पकडायला येऊन म्हणतोय, अरे युरिया बरोबर लय काय काय आलंय, नुसतं युरिया देता येत नाही, काहीतरी घ्या. मग आता आपला जो मूळ प्रश्न आहे, बरोबर, रणजितदादांनी मला 10 वेळा सांगितलं आमची रानं लय चोपन झाल्यात, ह्याचं पहिलं सांगा तुमच्या कंपनीचं. मी माझ्या कंपनीचं आज काहीही सांगणार नाही, ही व्यासपीठ नाही. म्हणजे मूळ प्रश्न लक्षात आला? मूळ प्रश्न लक्षात आला का? आपल्या जमिनींबद्दल घडलंय प्रश्न लक्षात आला का सगळ्याला? बरोबर. आता ह्या प्रश्नाचं उत्तर हुडकावं लागेल. ह्या प्रश्नांचं उत्तर काय असतं? हे झालंय तर खरंय. मग आता ह्याच्यामध्ये आपण आपल्या शेती कशा कशावर चालती, कुठल्या कुठल्या घटकावर चालती? प्रमुख नत्र, स्फुरद, पालाश. बरोबर. गेल्या 10 वर्षात थोडं थोडं तुम्हाला कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर ऐकायला मिळालं असेल. बरोबर. आणि आसपास थोडं द्राक्ष बागांचा एरिया आहे, त्यामुळे कुठेतरी सूक्ष्मद्रव्य, झिंक, बोरॉन, मँगेनीज, मॉलिब्डेनम, आयर्न, बरोबर, असलं काय काहीतरी कानावर पडलं असेल. मग आता अजून एका मला प्रश्नाचं उत्तर द्या. आपण झाडाला काय देतो? NPK. मग झाडाला काय खायला येतं? आपल्या घरात ज्वारी आहे म्हणून आपण डायरेक्ट ज्वारी खातोय का? खातोय का? ती ज्वारी रानात आणायची, तिला मळायची, दळायची, कणिक भाजायची, कालवण, मग भाकरी. बरोबर ना? तसं आपण जे 10-20 पोतं घातलं, ही 10-20 पोतं तुम्ही जरी झाडाला दिलं तरी झाड काय खाऊ शकतं? फक्त हायड्रोजन, ऑक्सिजन आणि कार्बन. मग ही कन्वर्ट करून द्यायला कोण पाहिजे? तुमच्या घरात लय मोठा तुम्ही कार्यक्रम आणलाय, किराणा माल भरून ठेवला ना, आचारीच नाही आल्या, आचार्य नाही आल्या, आपण पाहुण्याला काय डाळ वाढतोय का? हाय अशी आता हरभरच खा असं म्हणतोय का? म्हणत. मग ही सगळा कांड करायला कोण लागतो? मग शेतीतल्या तुम्ही घातलेल्या खतांचा मूळ आचारी जे आहे ह्याला म्हणतात जीवाणू. मग ही जीवाणूंची पद्धत काय आहे? जीवाणूंची तुम्ही नावं समजून घ्यायला जर गेला तर ती नावं इतकी अवघड आहे. ती तुम्ही म्हणणार का आतापर्यंत बरं बोलत होता की रे, तुझं काहीतरी कळत होतं, ही कसली नावं घ्यायला लागला? ही नावं अवघड असतात. मग आपण आतापर्यंत शेतात घालतो काय? नत्र, स्फुरद, पालाश, बरोबर, कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर. प्रत्येक घटकाला पचवून देणारा जीवाणू हा स्वतंत्र असतो. मग नत्र पचवायला काय लागेल आपल्याला? नत्राचा जीवाणू. बरोबर. म्हणजे कळतंय म्हणून गप बसलाय का काहीच कळलं म्हणून गप बसलाय? नक्की काय होते? बरोबर. स्फुरद पचवाय काय लागेल? कसला लागेल जीवाणू? स्फुरदचा जीवाणू. पोटॅश पचवायला तसेच सेम आहे. कॅल्शियम पचवायला, मॅग्नेशियम पचवायला. मग ह्याच्यात आता जीवाणूत काय अवघड आहे का? मग जीवाणू विषय सोपा आहे का अवघड आहे? कसा आहे विषय? सोपा आहे ना. फक्त ह्याच्यात होतो काय विषय? आजपर्यंत आम्हाला हे विषयच इतका अवघड करून सांगितला गेला. आता ह्याच्यात अवघड करू का? थोडक्यात 1 मिनिटात अवघड करून सांगू. हे नत्र पचवायचं जे जीवाणू आहे ह्याचं नाव काय असतं? अझॅटोबॅक्टर किंवा आसेटोबॅक्टर. हे फॉस्फरस पचवायचं जे जीवाणू आहे ह्याचं नावच असतं बॅसिलस. आता तुम्ही म्हणाला का आता कळत होतं, आता कळायचं? एवढाच फक्त जीवाणूंबद्दल गोंधळ झालाय. जीवाणू हा विषय अतिशय सोपा आहे. आता इथं तुम्ही सगळी सामाजिक मधली माणसं आहे, बरोबर. कोणतरी ती ग्रामपंचायतीच्या मांडवातनं गेलंय, कोणतरी त्या सोसायटीच्या मांडवातनं गेलाय ना. थोडं विषयांतर करून सांगतो, पण त्या मांडवाखालनं गेल्याशिवाय कळतं का? म्हणजे मी तर ज्या घरात आहे, आमच्या घरात मान तालुक्यात सत्ता 45 वर्ष आमच्या घरात होती. सदाशिवराव पोळ माझे सख्खे चुलते मोठे. मी आज एका बाजार समितीचं मी संचालक आहे. एखादा असं गावातलं लय चांगलं माणूस, लय असं
करायला लागलं, आम्ही वळून म्हणायचं ह्याला ग्रामपंचायतीला लढवा. अख्ख्या गावात ती बाद होते, परत ते गावाच्या नादी लागत नाही. बरोबर. म्हणजे ज्याचं लय कणची रवायचे त्याला ग्रामपंचायत लढायला लावायची असती. साधं गणित असतं. म्हणजे ते अजिबात परत गावाचं नाव काढत नाही. तसं आहे, अवघड करून ठेवायचं. चांगल्या माणसाला सगळं अवघड करून ठेवलं की माणसं जवळ येत नाही. तसं हा जीवाणू हा विषय इतका सोपा आहे, इतका सहज आहे. फक्त शिकवणाऱ्यांनी आजपर्यंत अवघड करून ठेवला, त्याच्यामुळं अडचण झाली. मग आतापर्यंत अजून मला एका साध्या प्रश्नाचं उत्तर द्या. जीवाणू विषय कळाय सोपा आहे का अवघड? आता कळलाय. बरोबर. मग आता हे जीवाणू इतक्या वर्ष आपल्याला मिळत कुठनं होते आणि आता अचानक कमी कुठनं झाले? बरोबर. आत्ता कसं आहे, आजच्या काळात कसं असतं, माझ्या दारात फॉर्च्युनर आहे किंवा माझ्या दारात स्कॉर्पिओ आहे तर मी समाजातला प्रतिष्ठित माणूस. बरोबर. हीच गणित एक 25-30 वर्षापूर्वी काय होतं, ज्याच्या दारातली दावण सगळ्यात मोठी तो त्या गावातला प्रतिष्ठित माणूस. त्यावेळी दुधाचा व्यवसाय नव्हता, पण ते दावणीचं गणित काय होतं? ते दावणीच काय गणित होतं? खत. ज्याच्याकडं खत सगळ्यात ज्यादा, बरोबर. आजच्या काळात आपल्याला मिळणारं शेणखत गुणवत्तापूर्ण मिळत, असं इथं कोण म्हणतंय का मला लई इच्छा आहे देशी गाईचं शेणखत आणतो 10 ट्रॉल्या? कोण असं ठाम आहे का मला इथं चांगलं शेणखत मिळतंय असं कोणाचं म्हणणं आहे का? मिळत नाही. मग ही शेणखत आपल्याला एका ट्रॉलीतनं, एका बैलगाडीतनं जितकं आपण खत घातल्यावर जे काही सगळे जीवाणू जायचे, ह्या सगळ्या जीवाणूंचं जाण्याचं प्रमाण कसं झालं? काय झालं? कमी झालं. कमी झाल्यामुळं आपल्याला ही जीवाणू वरनं टाकायची वेळ आली. मग आता जीवाणू तर इतकं महत्वाचं आहेत, मग आजपर्यंत ह्या तुम्हाला असं म्हणाल इतक्या सगळ्या मोठ्या कंपन्या आल्या, मग ह्यांनी का आणलं नाही? हे जीवाणू उत्पादनात सगळ्यात वाईट एक असतं, ह्याचा फिक्स फॉर्म्युला नाही. जोपर्यंत मास्तर मागे छडी घेऊन उभा आहे तोपर्यंतच ह्याची गुणवत्ता टिकून आहे. आणि ह्याचं बनवतानाचे ज्या कचकची आहेत ते इतके आहेत, तर मग तुमच्याकडे आतापर्यंत पण सगळे बॅक्टेरिया आले असतात. हे कशात आले असतील? बाटलीत. बरोबर. आपण सगळे प्रमुख शेतकरी कशाचे? ऊस पीक. पीक कुठलं महत्वाचं? आम्हाला तर गेल्या 10 वर्षात एकच कळलंय, ऊसाच्या शेतकऱ्याला काही सांगा पण पोत्यात. आम्ही जर आता मी तुम्हाला इतकं तत्वज्ञान सांगून जर म्हणलं का नाही ही मग सगळं चांगलं बॅक्टेरिया, अशा 2 बाटल्या मिळतील, ह्या 2 बाटल्या घ्या, रातभर ताकात आंबवा, 2 दिवस ठेवा आणि सोडा. तुम्ही इथं ऐकल्यावर सगळं बरं म्हणणार, का पाहुणा आला होता जरा बरं बोलला, आम्हाला कळलं बी. बरोबर. आणि ह्याच्या पुढं आंबवा, चिंबवा आणि सोडा इज इक्वल टू कॅन्सल. इतकं कराय वेळ असता तर ऊस लावला असता का? बरोबर आहे ना. इतकं कराय वेळ असता तर मी डाळिंब लावला असतं, नाहीतर केळी द्राक्ष काहीतरी केलं असतं. मग ह्याच्यासाठी साधा सोपा उपाय, तुम्हाला बाजारात ज्या कुठल्या जीवाणूंच्या बॅक्टेरिया मिळतात, तुमच्या गावचे कृषी सहाय्यक असतात ह्यांच्याकडे जीवाणू मिळतात, हे जीवाणू वापरायला तुम्हाला अवघड वाटत असेल, 4 दिवस वेळ द्यायचा. त्या बाटल्या आणा, शेणात आंबवत घाला. वाळकं शेण घ्या 25-30 किलो, त्याच्यात आंबवा, ते मिक्स करा आणि ते शेण नेऊन इसकाटा. शेणामध्ये सगळ्यात जास्त बॅक्टेरिया सगळ्यात चांगल्या प्रकारे वाढतात. मग शेण इसकटायला किंवा अजून फायदा होतो. ही तुम्ही आंबवलेलं शेण तुमचा जो काही तुम्ही डोस घालणार आहे, बरोबर. आता कोणाच्या ऊसाच्या लागणी झाल्या असतील, कोणाच्या बाळ बरे असतील, कोणाच्या बरे असतील, बरोबर. ही शेण तुम्ही तुमचा जो काही डोस घालणार आहे 10, 20, 12, 32, 18, 46 ह्याच्यामध्ये मिक्स करून जरी तुम्ही वापरला तरी सुद्धा चालतं. आपल्याला म्हणजे मी पण आज इथं इतकी सभा मारली तर मी आज ऊस उत्पादक म्हणून माझं दुखणं तीच आहे ना. मी जर आमच्या आता घरी चुलते आमचे बघते शेती, त्यांना सांगितले 2 बाटल्या आंबवून सोडा, ती बाटल्या हातात घेताना उत्तर येत नाही. 2 दिवसांना आपण विचार करा बाटल्या सोडल्या का, उत्तर येतं नाही. थोडं फोर्स विचारावं का सोडल्या नाहीत, तू येऊन सोड, मला जमत नाही. त्यामुळं अडचण जी आहे जीवाणू वापरणं, जीवाणू इतकं महत्वाचं आहे
मग ह्याच्यातल्या अडचण काय आहे की ते वापरायला सोपे नव्हते. मग वापरायला सोपे करायची पद्धत आपल्याकडे आहे का? तर आहे. तुम्हाला कृषी विभागाकडनं घ्या, दुकानाकडनं घ्या, आमच्या कंपनीच घ्या, कोणाचंही घ्या, हे आणा. सरासरी 25 किलो शेणात 5 किलो जीवाणू. किती घालायचं? 5 किलो जीवाणू एकसारखं मिक्स करा. 8 दिवस ठेवा. 8 दिवसानं जी काय तुम्ही तुमचा डोस घालणार त्या डोसमध्ये मिक्स करून तुम्ही जीवाणू वापरा. तुम्हाला त्या जीवाणूंचं तितक्या चांगल्या प्रकारचे रिझल्ट येतात. आता परत तुम्ही असं म्हणाला का तू रासायनिक खतात चालतो असं कसं काय म्हणताय? आम्ही तर गेली 5-50 वर्ष काय ऐकले? रासायनिक खतात चालत नाही. ह्याच्यात काय असतं, आता जे बॅक्टेरिया बनवायच्या पद्धती आल्या नवीन, ह्याच्यात पीएच नावाचा विषय कोणी ऐकलाय? पीएच 2014 पूर्वी जे बॅक्टेरिया बनायचे त्याचं दुखणं असं होतं की त्याचा पीएच 7.5च असला पाहिजे. किती असायला पाहिजे? 7.5 म्हणजे न्यूट्रल पाणी, न्यूट्रल म्हणायचं. आता जे जीवाणू तयार होतात ह्याला ग्लिसरीन नावाची टेक्नॉलॉजी असते. ह्याच्यात काय असतं, तुम्ही ज्या पाण्यात जीवाणू बनवताय त्या पाण्याचा किंवा ज्या रानात जीवाणू टाकताय त्या रानाचा पीएच जास्तीत जास्त 9.3 झाला काय आणि कमीत कमी 3.4 झाला काय, एकही जीवाणू मरत नाही. त्या जीवाणूंचं जे काम आहे, म्हणजे तुम्ही ज्यावेळेस पुरद विरघळणारा जीवाणू टाकलाय तर त्याचं काम काय आहे, शेतात जायचं आणि तुम्ही जो काय स्फुरद दिलाय किंवा तुमच्या जमिनीत जो शिल्लक आहे हा स्फुरद विरघळून झाडांच्या पचण्याच्या अवस्थेत आणून द्यायचं. हे काम करायला तुमच्या मातीचा आणि पाण्याचा पीएच ह्या रेंजमध्ये असला तरी काही फरक पडत नाही. मग आता ही जे इथलं जे तुमचं लय लाडकं खत आहे 10-20 त्याचा पीएच किती आहे? 6.4. आता थोडक्यात नवीन तुम्हाला 8.21, 9.24 असल्या ग्रेड आल्या का तुमच्या वापरण्यात? बरोबर. ह्याचा पीएच किती आहे? 8.3. मग आपला बॅक्टेरिया जास्तीत जास्त कितीला काम करणार आहे? कमीत कमी. मग इथं 9.24 वर चालायला अडचण आहे का? 10-20 वर चालायला अडचण आहे का? नाही. अजून जी सगळ्यांचा लाडाचा लय विषय आहे युरिया. बरोबर. फक्त युरियाला नॅपथ्याची गोळी असते त्यामुळे पाणी सुटतं, पण बॅक्टेरिया युरिया बरोबर चालायला अडचण येत नाही. युरियाचा पण पीएच किती असतो? 5. त्यामुळं कुठल्याही रासायनिक खतांबरोबर बॅक्टेरिया वापरायला कसलीही अडचण येत नाही. आतापर्यंत हे कदाचित कुणी सांगितलं का नसेल, मलाच माहित नसलं मी तुम्हाला सांगायचं काय. बरोबर ना. आम्ही गेली 10 वर्ष बॅक्टेरिया सोडून दुसरं काहीच केलेलं नाही. त्यामुळे ह्या गोष्टी थोड्या थोड्या आम्हाला थोड्या कळल्यात, आम्हाला लय कळलेल्या नाही. त्यामुळे बॅक्टेरिया तुम्हाला आता कुठल्याही रासायनिक खतात कुठल्याही डोसला वापरायला अडचण आहे का? अडचण आहे का वापरायला? नाही. त्यामुळं हितनं पुढं तुमच्याकडे मेजर पीक कुठलं? ऊसच ना. अजून दुसरं कुठलं आहे? बरोबर. समजा आता आपण ऊसाच्या पिकात बॅक्टेरियाचं महत्व, आता ऊस पिकातलं बॅक्टेरियाचं महत्व समजून घ्यायचं का? बोर झालाय? सांगू का? ऊसात बॅक्टेरिया नक्की काम कुठं करतो? तुमची लागण कधी असते? आडसाली आहेत का सुरूच्या येतात? म्हणजे ज्याला जसं पाणी त्याने तशी लागत. बरोबर. साधं गणित. ऊसात तुम्हाला पैसे वजना व्हायचं का ऊसाच्या संख्ये व्हायचं? बरोबर. वजनावर पैसे ना. मग आपण लक्ष कशावर द्यायचं? बरोबर. ऊसात तुमचं फुटवं किती निघणार आणि ह्याला काळोखी किती राहणार ही ठरतं नत्रावर. कशावर? युरिया टाकला की प्लॉट काळा मीठ. बरोबर. ही 15 दिवस. त्याच्या पुढचं 15 दिवस कधी कोणी बघितलं? खरं आहे ना. 15 दिवस इन्स्टंट काळोखी आली, 15 दिवसानं नुसती काळोखी जात नाही, ती मवा आणती.
मावा आणती, ऊसाचं शेंड तरकटावती आणि मग काळुकी जाते. बरोबर. त्यामुळं आपण मगाशी बघितलं नत्राचे जीवाणू कुठं लागतात तुम्हाला? ऊसाच्या पानाची साईज किती, ऊसाला काळुकी टिकवायची किती. तुम्ही युरियानं आणलेली काळुकी 15 दिवस टिकवायची का 1.5 महिना टिकवायची? युरिया बरोबर जर नत्राचे जीवाणू गेले तर तुम्ही घातलेला युरिया 100% लागू होण्याची शक्यता राहते. मग जितका युरिया तुमचा उशीरपर्यंत लागू राहील तितकी काळोखी जास्त का कमी? म्हणजे कळतंय तितकी काळोखी जास्त राहील. ह्याच्या पुढचं हे झाला नत्राचा. तुमचं ऊसाचं पेर किती लांब पडणार? बरोबर. काय काय ऊसाची पेरी एवढी येते आणि काय काय एक एक इताची पण येते. तुम्ही घातलेला स्फुरदचा मेन सोर्स काय? एकतर सुपरफॉस्फेट नाहीतर डीएपी. बरोबर. ह्यो स्फुरद नावाचा घटक जितका जास्त पचल तितकं तुमचं पेर मोठं पडल. मग आपल्याला काय करावं लागेल? ही स्फुरद तुम्ही घातलाय सगळा, मगाशी आपण बघितला 26% लागू किती होतोय? 10%. मग हे जास्तीत जास्त पचवायचं असेल तर ह्याला काय लागतो? स्फुरद पचवणारा बॅक्टेरिया. बरोबर. तिसरा घटक कुठला महत्वाचा? पोटॅश. पोटॅशचं काय काम असतं? फुगवणी आणि जाडी. ही काम बरोबर आहे, पण हे दुसरं आहे. ही काम दुसरं आहे. पहिलं काम काय असतं पोटॅशचं? तुमच्या झाडावर येणारा ताण. तुम्हाला असं किती जणांना जाणवलंय की ज्यावेळी तुम्ही पावडर पोटॅश घातलंय अचानक पाणी लांबलं? कशा नाही पाणी लांबतं? डीपी जळतोय, काय बी होतंय, 2 पाण्यातला गॅप वाढला, किंवा पावसाच्या दिवसात कधी कधी रानात पाणी उभंच राहतं. बरोबर. अशा वेळी झाडांवर येतो ताण. ह्यो ताण जर कमी करायचा असला तर हे पहिलं काम कुणाचं असतं? पोटॅश. त्यामुळे इथनं पुढं पहिला नियम, कधीही गोळी पोटॅश वापरायचं नाही. 1700 रुपयाचं का होईना, 1800चं का असतं ना, एकच पोतं घाला, पण पावडरच पोटॅश घालायचं. गोळी पोटॅश ही फसवगंडीचा धंदा आहे. सगळे दुकानदार बोंबल त्याला आमच्या नावानं. पण पोटॅश कुठलं वापरायचं? पावडरच पोटॅश वापरायचं. तुम्ही प्रयोग करून बघा. ज्यावेळी तुमचं पावडर पोटॅश डोसमध्ये जातं त्यावेळी 2 पाण्यातलं अंतर लांबलं तरी ऊस पिवळा होत, रानात पाणी उभं राहिलं. कारण पोटॅशचं पहिलं काम असतं झाडाचं ताण कमी करायचं. आणि मग दुसरं काम असतं, जितकं तुमचं पेरं मोठं पडलंय, हे मोठं पडलेलं पेरं ह्याचं वजन भरवणे, हे काम असतं पोटॅश. मग हे पोटॅश पचवायसाठी आपल्याला काय पाहिजेत? परत काय पाहिजेत? आपला मूळ विषय आहे तो पोटॅशचे जीवाणू. हे जीवाणू तुम्हाला बाजारात भरपूर ठिकाणी मिळतात. आता बऱ्याच ठिकाणी तुम्हाला डायरेक्ट पोत्यातले सुद्धा बॅक्टेरिया मिळतात. किती पोतं घ्या, 25 किलोची पिशवी मिळती, हा या डोसमध्ये तुम्ही घाला आणि डायरेक्ट वापरा. वापरायला अतिशय सोपं. आता अजून आपण खोलात गेलो तर प्रत्येक इलेमेंट ऊसाला नक्की काय काय काम करतं हे सगळ्याच इलेमेंट खोलात आहे, त्याला 2 तास वेळ लागेल. पण प्रमुख जे आहे नत्र, स्फुरद, पालाश. मग आपल्या ह्याच्यात आता तुम्हाला इतका विषय समजून झाला, जीवाणू हौसेचा विषय आहे का गरजेचा विषय आहे? कसला विषय आहे? गरजेचा विषय आहे. जीवाणू वापरले पाहिजेत का नाही वापरले पाहिजेत? तुम्हाला जिथनं जी कुठले मिळतील, कृषी विभागाकडनं मोफतचे घ्या, कुठल्या संघात मिळत असतील तिथनं घ्या, दुकानदारांकडनं घ्या. पण मी अजिबात असं म्हणणार नाही की रासायनिक खत वापरू नका. आपल्याला कमीत कमी वेळात, कमीत कमी क्षेत्रात जास्तीत जास्त उत्पन्न घ्यायचं असेल, रासायनिक खताची गरज आहे का? तर आहेच. पण आता आपण स्पर्धेच्या अशा टप्प्यावर आहोत की कमीत कमी क्षेत्रात आपल्याला उत्पन्न पण जास्तीत जास्त काढायचं आहे, पण पुढच्या पिढीला जमिनी पण जिवंत ठेवल्या पाहिजेत. मी राहिला फलटणमध्ये आहे. कधी तुम्ही फलटणला आला, फलटणकडनं बारामतीला जाताना सोमनथळी नावाचं गाव लागतं. ती सोमनथळी गाव एवढं आहे, अख्ख्या सातारा जिल्ह्याला शेण पुरवू शकते इतकं गोट आहेत. ही झाली नाण्याची एक बाजू. पण इतकं गोट का येतं? त्यांच्या जमिनीचा पीएच झालाय 9.3, की जिथं काँग्रेस सुद्धा उगवायचा बंद झाला.
काँग्रेस तण सुद्धा उगवत, त्यामुळे त्यांना जनावर केल्याशिवाय पर्यायच राहिला नाही. पीएच वाढल्यावर काय होऊ शकतं, तुम्ही जिथं कुठं नदी काठ आहे, पाहुणे रावळ्यांचा फोन असतील, होतच असतील, आयला पाणी दिलं रानलंय पांढरं होतंय ना, मीठ फुटतंय. हे सगळा कांड काय असतो, आपलं जी मगाशी आपण बघितलं, न पचलेली खतं कुठे शिल्लक राहिली, मातीत, मातीतनं ती वाहून परत कुठे गेली, पाण्यात, पाण्यातनं परत जाग्यावर. त्यामुळे तुम्हाला असं सांगतात का नदीकाठवाली पाहुणे रावळी, आयला पूर येऊन गेल्यावर 2 वर्ष बरं वाटतंय, कारण ते क्षार सगळं घेऊन जातं. परत नाही युरिया दुकानदारांनी दिला की त्याच्यावर राव बसून कंप्लेंट करून, पण युरिया पाहिजेच. युरिया वापरताना ऊसात आम्ही जे काही 100 टनाचे शेतकरी बघितले, 120 टनाचे शेतकरी बघितले, युरिया वापरायची खरी पद्धत तुम्हाला माहिती आहे. युरिया कसा वापरायचा असतो, युरिया आपण असं धरतोय आणि फेकतोय. ज्यावेळी आपण युरिया असा हितनं हातातनं फेकतो, फेकताना 20% युरिया तिथंच वाया जातो. तुम्ही बघा, असं कोण म्हणतंय का मी युरियाच पोत युरियाचा पाटीत घेतला, उघडा ठेवला आणि दुसऱ्या दिवशी तेवढाच होता, कमी होतो का वाढतो, बरोबर. युरियाला हवेचा संपर्क आला की ती वाऱ्यातनं उडून जाते. त्यामुळे जी कोण ऊस उत्पादक इथं आहे, युरिया इसकटून कधीही देऊ नका. युरिया द्यायची सोपी पद्धत असते. एका वेळे 1 एकराला 25 किलोच्या वरती युरिया सहन होत. आपल्याला तहान लागते म्हणून आपण दिवसाचं 3 लिटर पाणी सकाळी पितोय का, मग तुम्ही डोसमध्ये एकदमच 5 पुतिका घालताय का नाही. असं कोण आहे का मी कमीत कमी 4 पोत्याच्यात युरिया घालतो, असं आहे का कोणी तर. मग असं का, युरिया तुमचा ऊस लागण झाल्यापासून 12व्यात तोडा, 14व्यात तोडा किंवा 16व्यात तोडा, तुमच्या सोयीनं असेल तेव्हा, एका एकराला एका महिन्याला 25 किलो युरिया विरघळून द्यायचा असतो. तुम्हाला विरघळून द्यायला मग तिथं बॅरल आहे का, दार कधी, बरोबर. अडचण होत असेल, ह्याच्यात सोपा उपाय, बारदाना घ्या, 20 किलो शेण घ्या, 25 किलो युरिया घ्या, मिक्स करा आणि हे पोतं दाऱ्याच्या खाली टाका. ह्याच्यावर पाणी पडलं पाहिजे आणि त्यातनं पाणी वाहिलं पाहिजे. व्यवस्थितरित्या 25 किलो युरियामध्ये 1 एकर रान नीट निघतं. पोतं तोंड बांधून दाऱ्याखाली टाकाय अडचण आहे काय, बरोबर. दार कसं का वाहून जाय नाही, तर इलेक्शन लागल्यावर काय करायचं ना. पण अडचण काय आहे, युरिया कधीही इसकटून द्यायचा नाही. युरिया शेणखत नाही चांगलं वाळकं मिळालं, निंबोळी पेंड घ्या, कोंबड खत घ्या, जी तुम्हाला स्वस्तात मिळेल तो कुठलाही पर्याय वापरा. फक्त युरिया कधीही फेकून द्यायचा नाही. ही साधी सोपी देशी पद्धत आहे. एवढी पद्धत वापरा. एवढं करण्याने युरिया पण वाचेल. एका वेळी तुम्ही पोतं मागवणं म्हणून दुकानदार बी खुश राहील, ते तुम्हाला बाकी सगळे नीट बी देईल. आणि एवढ्या प्रयोगानं कमीत कमी एकराला 5 ते 10 टन वाढेल, कमीत कमी. इतकं युरिया तुमचा दर महिन्याला जर जात राहिला, साधं सोपं गणित, सगळं गणित फिरून बघा, 10 पोत्याच्या वर जात नाही. 2 महिन्याला 1 पोतं पुरतंय. 12 महिन्याचा ऊस किती पोती गेली, 6 पोती. असे तुम्ही युरियाला 6 पोती, बरोबर. बाळभरणीला 2 पोती, बांधताना 4 पोती, आणि कोणतरी जाता येता चिमटा काढतोय 6व्या 7व्या महिन्यात, अरे थोडं तरी पोटॅशियम युरिया सोडकी म्हणतोय ना. 6-7 पोती तुम्ही घालावताय, 6-7 पोती लागतेच. पण कशी द्यायची, आपल्याला टप्प्याटप्प्याने द्यायची, अशी एकत्र द्यायची नाहीत. ही युरिया वापरायची साधी सोपी पद्धत. आता इथं ऊसात तुमच्याकडे बाळबंदी करायची सवय आहे का नाही, बाळबांधणी करावी की नाही करावी असं कुणाला वाटतं. बाळबांधणी का करावी माहिती आहे का तुम्हाला, ऐकायचं आहे का, सगळ्यांना ऐकायचं आहे का, आपलं माझं कीर्तन चालूच आहे, मी 2 दिवस काढील, मला काय अडचण नाही. ज्यावेळी तुम्ही कांडी लावता, ज्यावेळी तुम्ही कांडी लावलेली असते, हे डोळा आहे, पहिले 2 महिने हे कांडीचीच मुळं काम करत असते. 60 दिवसानंतर ऊसाचं स्टँडर्ड असं असतं, नियमानं हे डोळा 45व्या दिवशी उगवला पाहिजे. कितव्या दिवशी,
असं धरलं जातं की सरासरी 50 ते 52व्या दिवसापर्यंत उगवलेला डोळा ज्या कुणाच्या माणसाचा 80 टनाच्या वर ऊस गेलाय, तुम्ही त्यांची लागण बघा, सरासरी त्यांचे सगळे डोळे 50 दिवसाच्या आत उगवलेले असतात. ही दिवसाची उगवण ही सगळ्यात सुदृढ उगवण अशी समजली जाते. बाळबांधणी करायला कधी येते? 60 ते 75 दिवसात. बरोबर बरोबर का? 60 ते 75 दिवशी ह्यो डोळा नीट उगवून ह्या डोळ्याची मुळं चालू होती ती, आणि ह्या डोळ्याच्या मुळाला जर वरनं तुम्ही ही माती लावली इकडं, नेहमी बारकाईने बघा, कांडीची मुळं ही पांढरी असतात आणि डोळ्याची मुळं ही लालगी असतात. ह्या मुळाला जितकी तुम्ही वरनं माती लावाल तितकी ही मुळं फास्ट रुजतात. जितकी नीट रुजत्याल तितकं तुमचं ह्या डोळ्यानं वजन देण्याची शक्यता जास्त वाढते. त्यामुळे बाळ बांधणी करणं ही हौस नाही, ही गरज आहे. त्याच्यामुळं बाळबांधणीची सवय, तुम्हाला बाळबांधणीला काय लागतं, ह्याचा नीट फुटवा यावा म्हणून एका एकराला 25 किलो युरिया, 10 ते 15 किलो निंबोळी पेंट, तुम्हाला मिळत असलं चांगलं शेणखत, कोंबडी खत मिक्स करून घालू शकता. मी कुठलाही प्रोडक्ट प्रमोट करणार नाही, कशाची जाहिरात करत नाही, पण ह्या दोन गोष्टी ज्या आहेत, इथं युरिया लागतो का, तर लागतोच. हे ह्याला बाळबांधणी करताना ह्याचं इतकं महत्व आहे. त्यामुळे बाळबांधणी जर कोण करत नसाल तर बाळबांधणी 100% केलीच पाहिजे. अजून पुढचा दुसरा विषय येतो की फुटवं किती. बाळबांधणी केलं तर आमची फुटव्यांची संख्या कमी, बरोबर ना? आजकाल लय मोठे थोर तज्ञ झाल्यात, हांजिब्रलिक ऍसिड, एकुणीची आळवणी घाल, आमक कर धमक कर. नक्की किती फुटवे ठेवायचे? मग बाळबांधणी केली तर आमची फुटवं कमी होत्याल का? मग किती फुटवं जगणार? तुमच्या इथे ऊसाची कुठली व्हरायटी लावता तुम्ही? बरोबर. त्या 86-032च्या पुढे असं को लिहिलेलं असतं का? को म्हणजे काय? कोयमतूरला आपल्या अख्ख्या भारताचं मेन ऊस संशोधन केंद्र आहे. ज्याला कुणाला ऊसाची व्हरायटी नवीन आणायची, म्हणजे आपल्या इथं कलेक्टरला 2.5 लाख रुपये पगार असतो, ह्या संस्थेला ज्या मेन मॅडम आहेत तिला 8.5 लाख रुपये पगार, कलेक्टरचे 4 पट पगार असतो. इतकं ती कामाची संस्था आहे. बरोबर. ह्या कोयमतूरची संस्था की ज्यांनी या सगळ्या व्हरायटी जन्माला घातल्या, ह्यांनी काय लिहून ठेवलंय तिथं? ह्या 86-032ची कॅपॅसिटी कितीची आहे? 9 फुटव्याची. हे लिहिलंय, मी माझ्या मनात सांगत. 86-0ची कॅपॅसिटीच आहे 9 फुटवं पोसायची. 265ची कॅपॅसिटीच आहे 11 फुटवं पोसायची. आणि ह्याच्यावर कुणाला विश्वास जर नसेल तर तुम्ही एक साधं सोपं गणित करायचं. ज्याचा कुणाचा ऊस तोडायला आलाय, 1 गुंठ्याचं माप लावायचं आणि एका गुंठ्यातलं तोडायला आलेलं ऊस किती हे मोजायचं. तुम्ही कितीही डोकं आपटा, 86-0 ज्यावेळी तोडायला येतो एका एकरात 40 ते 45 हजारच ऊस असतात. 265 ज्यावेळी कधी तोडायला येतो त्याच्यामध्ये 48 ते 50 हजारच ऊस असतात. बाकी नुसतं मरत नाहीत. तुम्ही जी काय डोस घातलाय, तुम्ही सोसायटी उचलून, कर्ज काढून, पाहुणारावळ्याकडनं आणून, दुकानदाराकडनं उधार नेऊन जो खताचा डोस भरला, ते खताचा डोस खात्यात एखाद्या कांडीव येतं आणि मरत. त्यामुळे जर तुम्ही 86 लावलेला आहे तर प्रयत्नच करा. एखादा फुटवा मरणार, 10 ते 11च्या वर नादी लागू नका. 265 केलंय तर 12-13च्या वरले नादी लागू नका. अजून एका मला साध्या प्रश्नाचं उत्तर द्या. तब्येत करायचे 2 प्रकार आहेत. इंजेक्शन मारून चांगली का व्यायाम करून चांगली? कुठली चांगली? सगळ्यांनी सांगा, चांगली कुठली? मग गरज नसताना त्या ऊसाला नको तितक्या आळवण्या घालून जबरदस्तीचा प्रयोग करून फुटवं काढलं 15, त्यातलं जगलं किती? 8-9. मग कुठल्या देवाने एक्स्ट्रा फुटवं काढायला लावले? ते गरज आहे का? मग बाळबांधणीचा दुसरा फायदा असा होतो, जी तुमची फुटव्यांची संख्या 9-10 आहे किंवा 11-12 आहे, गरजेपुरती फुटव्यांची संख्या राहते. राहिलेले सगळे ऊस, गाळपाला जाण्यायोग्य ऊस, ज्याला मेलेबल केन असं म्हणतात, गाळपाला जाण्याचे योग्य ऊस तयार होत असते. संख्या कमी राहिली
तर जे काय तुमचे ऊस आहेत हे सगळे ऊस जास्तीत जास्त वजनानं पोचले जाण्याची शक्यता वाढते. आपल्याला मग पैसे कशा व्हायचे, तुझ्या नाण्यात किती ऊसाला पैसे येतं का वजनावर पैसे येतं, मग आपण लक्ष कशावर द्यायचं. मग वजन करायसाठी काय पाहिजे, फुटव्यांची संख्या नियंत्रित पाहिजे, लय पण कमी नाही, नियंत्रित संख्या पाहिजे. ही केल्या ऊसाचं उत्पन्न वाढेल का कमी होईल, बरोबर. आणि तुम्ही जर पाट पाण्यावर असाल, सगळं नीट केलं, किती डोकं आपटलं तर 80 टन. ज्याला 80चा टप्पा क्रॉस करून पुढे जायचा, ह्याला ड्रीप केल्याशिवाय पर्याय. असं जर कोणाच्या डोक्यात असेल की ड्रीप केलं मग आमच्याकडे एवढं पाणी येईल, कशाला ड्रीप पाहिजे, बरोबर. ड्रीपनं पाणी वाचत नाही, ड्रीपनं पाणी वाचतं ही अर्ध सत्य. ड्रीपनं पाण्याचं नियोजन होतं. काय होतं, ड्रीपनं पाण्याचं ज्यावेळी ताण द्यायचा त्यावेळी ताण देता येतो, ज्यावेळी पाणी ज्यादा करायचं तेव्हा पाणी ज्यादा देता येतं. ह्याच्यामुळं तुम्हाला 80+ जायचंय तर ड्रीप ही करावं लागेल. तुम्हाला जे योग्य वाटेल, कुठला कारखाना योजनेतनं देत असेल त्यांचं करा, पण ड्रीप केल्याशिवाय ऊसाचं उत्पन्न तुम्हाला तितकं उचलत नाही. हे साधं सोपं ऊसातलं गणित. त्यामुळं रासायनिक खतं संतुलित वापरा, जीवाणू खतांचा वापर वाढवा, ज्यांना शक्य आहे त्यांनी ड्रीप करा. ही जर केलं आणि ह्या ज्या काय प्रॅक्टिस आहेत, बाळ बांधणी केली पाहिजे, वेळेवर बांधणी केली पाहिजे, ह्या सोप्या सोप्या आणि गरजेच्या गोष्टी वाढवा. ह्या गोष्टी तुम्हाला ऊस उत्पन्न जास्तीत जास्त देण्यावर मदत करते. हुमणी ही किती जणांना इथे त्रासाचा विषय आहे, हुमणी. 80% लोकांना हुमणी आली माझ्या रानात, ही कळतं कधी, बरोबर. हुमणी यायची कारण काय कुणाला माहिती, म्हणजे मला दिलेल्या वेळेपेक्षा थोडा वेळ जास्त होतोय, पण आपण हुमणी विषय घेऊन विषय थांबू. हुमणी काय आहे नक्की, कसा छळ होतो हुमणीचा. तुम्ही थोडं सगळी राजकीय क्षेत्रातली माणसं आहे, तुम्हाला हुमणी विषय लगेच कळेल. हुमणीचं दुखणं काय असतं, या अशी आळी असते बरोबर हुमणीची, इथे तोडायचं असतंय त्याला. हुमणीच्या शरीरात, आपल्या शरीरात हाडं असतात, हाडं म्हणजे कॅल्शियम असतं. हुमणीच्या शरीरात कॅल्शियम नावाचा घटक नाही. कॅल्शियम नावाचा घटक नसल्यामुळं ह्याला तुम्ही ह्या पिढीत जर कुठल्या केमिकलनं मारलं आणि त्याच्यातले जर 4-2 आळ्या वाचल्या तर त्या केमिकलनं ती आळी मरत, म्हणजे जो अँटीडोट म्हणतो, अँटीडोट आपल्याला लहानपणी बघा लस द्यायची, हाता कोण आहे ते सगळ्यांना, लस कशासाठी द्यायची की तेव्हा आपल्याला आजार होऊ नाही म्हणून. तसं ह्या हुमणीच्या शरीरात कॅल्शियम नसल्यामुळं त्याचा अँटीडोट त्याच पिढीत तयार होतो. तेव्हा बघा हुमणी प्रामुख्याने पहिल्यांदा किती दिसली 2014ला, 10 वर्षापूर्वी. 20% क्लोरो, 25% क्लोरो, 50% क्लोरो. ह्या वर्षी तर हुमणीचा खर्च किती गेला, एकराला 5-5 हजारावर गेला का, बरोबर. पण हुमणी आवारली. हुमणीचं 2 गोष्टी दुखणं असतं, हुमणीच्या अंगात कॅल्शियम नावाचा घटक नाही, त्यामुळे तुम्ही ह्याला कुठल्या केमिकलनं मारता येत नाही, कारण त्याचा अँटीडोट तिथंच तयार होतो. आता तुम्ही काय म्हणला, हुमणी आम्हाला कळते कधी, बेट पडल्यावर. तुम्हाला हुमणीचा जर प्रादुर्भाव थांबवायचा असेल तर तुमच्या जे काही पावसाच्या बांधण्या येत्या, पावसाच्या आधी जो काही डोस पडतो, हुमणीचा भुंगा आणि हुमणीची आळी ह्यांनी तुमच्या रानात अंडी गेल्या वर्षीच घातलेली आहे. कधी घातलेली आहे, गेल्या वर्षीच घातलेली. ह्याला ज्यावेळी पहिल्या पावसाचा वापसा मिळतो, पहिला पाऊस पडल्यावर चांगला वास येतो मातीला, तो वापसा ज्यावेळी मिळतो त्यावेळी ही सगळी अंडी उगवतात आणि तुम्हाला हुमणीची अंडी, हुमणीच्या आळ्या रानात पहिला पाऊस पडल्या बारक्या दिसतात, गणपतीपर्यंत अशा मोठ्या लट होतात, अगदी भाजून खाव्यात अशा होतात, बरोबर. ह्याला एकमेवच पर्याय आहे, ह्याची जी अंडी आहेत अशी एकमेकाला चिटकून अंडी असतात आणि याला मातीचं आवरण असतं.
ह्याला मेटारायझम नावाची बुरशी असते. काय असतं? मेटारायझम नावाची बुरशी असते. ह्या बुरशीची कॅपॅसिटी आहे ह्या दिवसात की तुमच्या जमिनीत जी अंडी आहेत की ज्याला कोश झालाय मातीचा, ह्या कोश अवस्थेतली अंडी कुजवायची कॅपॅसिटी फक्त ह्या मेटारायझम नावाच्या बुरशीमध्ये असते. तुमचा जो काही उन्हाळी डोस पडणार आहे किंवा जो काही तुमचा बांधणीचा डोस पडणार आहे, त्या डोसमधनं जर ही बुरशी गेली आणि तुमच्या रानात जर मुरली तर ही पावसाबरोबर अजून खाली मुरते. मग ही आळी तुम्हाला त्याच वेळी कंट्रोल करता येते. तुमचं बेट पिवळं होऊन पडलंय, ही कधी होतं? ती अंडी उबवत्यात, ते उबवलेली अंडी गोड मुळं सगळी खात्यात. उसाला खायचं बंद झालं की आपोआप शेंडा पिवळा पडतो आणि झाड मरतं. म्हणजे आपल्याला ह्याचा बंदोबस्त कधी, ही तुम्हाला कधी दिसतं? 15 जून नंतर, बरोबर. आपल्याला पहिल्यांदा वाटतं कदाचित लय पाणी झालं म्हणून पिवळं पडलंय, पण ह्याचा बंदोबस्त कधी करावा लागेल तुम्हाला? 15 मे ते 30 मेच्या दरम्यान तुम्ही जो काय बांधणीचा डोस घालणार आहे, जी काय तुम्ही उस बांधणार आहे, ही थोडक्यात समजून घ्या. म्हणजे कोणी तर राजकीय पदाधिकारी असतील तर माफी मागून, ग्रामपंचायतीचं वार्ड आहे, उद्या सकाळी इलेक्शन आहे, उद्या दुपारी रडत बसायचं का आज रात्र जागायची? वार्ड कोणाचं येणार? ज्यानं रात्रभर डोळं पडल्यात. मग चांगल्या कामात फोडू दे, नाहीतर वाईट कामात फोडू दे. ज्यानं रात्र जागावली त्याचा वार्ड सेफ. हुमणीचं गणित तसं आहे. तुम्ही पाऊस पडल्यानंतर जर काय बघायला जाणार असला तर हुमणी आवरणार, ब्रह्मदेव आला तरी आवरणार. ह्याच्या अंगात जो चिकचिकीत पदार्थ आहे हे त्याला देवाचं वरदान आहे, त्याला कुठल्याही केमिकलनं कंट्रोल होत नाही. ह्याला साधा सोपा उपाय, जे तुमचा पहिला पाऊस पडणार आहे, पहिल्या पावसाच्या आधी तुमच्या रानात ही बुरशी घाला, ती पावसावर मुरल आणि तुमची अंडी अवस्थेतच हुमणीचा विषय संपल. तर आणि तरच ही ह्या वर्षी एकदा केलंय आणि एका रात्रीत बदल झालाय, ही असं होत नाही. आपल्या जमिनीतल्या मित्रबुरशा कमी झाल्यात म्हणून हुमणीचा प्रादुर्भाव वाढलाय. ही प्रॅक्टिस जर तुम्ही सलग 2-3 वर्ष करत राहिला, ही किती असतं? ह्याचा एकराला 25 किलो टाकावं लागतं. ह्याचा खर्च किती आहे? 25 रुपये, म्हणजे 60 रुपये किलो मिळतं. असं 25 किलो दर वर्षाला 1000 ते 1500 रुपये खर्च येतो. पण सलग जर तुम्ही 2-3 वर्ष करत राहिला, ही प्रयोग केलेले शेतकरी आम्ही बघितलेत, बरोबर. तुमच्याही गावात काय शेतकरी आहेत, बरोबर. आता राहिली का हुमणी? नाही राहिली. पण ही जैविक ज्यावेळी तुम्ही कराल, पहिल्या वर्षी 60-70% हुमणी जाईल, दुसऱ्या वर्षी 80% जाईल, तिसऱ्या वर्षी 100% जाईल, चौथ्या वर्षी तुम्ही हुमण्या वरनं नेऊन टाकल्या तरी त्या हुमण्या त्या शेतात जगत नाहीत. हे प्रयोग केलेले भरपूर शेतकरी आपण डोळ्यासमोर बघितलेले आहेत. हे शक्य आहे. हे जैविकचं आयुर्वेदिकचं कसं असतं, रिझल्ट हळूहळू येतो पण परमनंट येतो. आज गोळी खाल्ली म्हणून अर्ध्या तासात डोकं थांबलं असं जीवाणूंमध्ये होत नाही. जीवाणूंचा कार्य कसा असतो, बस तेल घे, डोक्याला तेल चोळणार, चापटवणार, जरा डोक्याला केस वाढणार, 10 मिनिटं ताण, पण त्याचं एकदा का डोकं दुखायचं थांबलं परत 4 महिने डोकं दुखत नाही. त्यामुळे हे हुमणीसाठीचा तुम्हाला साधा सोपा उपाय आहे. ज्यावेळी तुम्ही ऊस बांधणार आहे, पावसाच्या आधी जो काही ऊस बांधणार आहे, ऊस बांधणीच्या डोसमध्ये ही बुरशी वापरा, तुम्हाला चांगल्यापैकी कंट्रोल मिळेल. मला दिलेला विषय जितक्या सोप्या पद्धतीनं, आचारसंहिता बोलण्याच्या सगळ्या पाळत, जितक्या साध्या सोप्या पद्धतीने मला सांगता आला तितका मी सांगण्याचा प्रयत्न केला. तुम्ही आज चांगल्या व्यासपीठावर बोलण्याची मला संधी दिली, ह्याच्याबद्दल मी आयोजकांचे वेगवेगळी जीवाणू कोणकोणत्या ऊस पिकासाठी स्पेसिफिक कोणत्या कोणत्या टप्प्यावरती कोणते वापरावे? तुम्हाला जर जीवाणू, आता हे बघा, एक लक्षात घ्या, साधी सोपी गोष्ट, कधीही कुठलाही जीवाणू कुठल्याही पिकाला काम करत नाही. सगळे जीवाणू हे काम करतात मातीवर आणि त्याचा फायदा होतो पिकाला. त्यामुळं तुम्ही ऊसाला लागणीच्या वेळी जीवाणू वापरलं तरी चालतात, बाळ बांधणीला वापरलं तरी चालतात, बांधणीला वापरलं तरी चालतात, बांधून झाला. आता बघा, तुम्हाला लक्षात आलं असेल गेल्या 1-2 वर्षात ऊसाचे दर आपल्या अपेक्षेप्रमाणे चांगले वाढत चाललेत, बरोबर. इथेनॉल नावाचा खेळ सगळ्या कारखान्यांना गावला,
त्यामुळे दर वाढत चाललेत. म्हणजे आपली स्पर्धा काय वाढत जाणार आता. कमीत कमी गुंठ्याला आपण 1 टनावर खुश होतो, आता आपण 1.5 टन म्हणतोय, 2 टन म्हणणार, 2.5 टन म्हणणार. कमीत कमी क्षेत्रात जास्तीत जास्त जर तुम्हाला उत्पन्न घ्यायचं आहे, मग तुम्हाला भविष्य असं येईल की तुम्हाला बांधून झाल्यावर 2 महिन्यांनी पण जीवाणू सोडायला लागतील. बांधून झालं तर 8 महिन्यानं जीवाणू म्हणजे पुढचं 4 महिन्यात सोडावं लागतील. तुम्ही आता ऊसाचं पाणी बंद करणार आहे, शेवटच्या पाण्याला पण सोडायचं. आपण कांद्यात छोट्या छोट्या पिकात कसं खेळतो, आता तुमच्याकडे बटाटा करणारे काही शेतकरी असतात, शेवटच्या पाण्याला सुद्धा बटाट्याचं एकदम वजन वाढावं म्हणून काहीतरी कला तुम्ही करताच की, अशी ऊसाला पण होऊ शकतं. त्यामुळं जीवाणू तुम्ही अगदी म्हणजे रान तयार करण्यापासून, बेसल डोसपासून तुटायचं शेवटचं पाणी हिथपर्यंत कुठंही तुम्हाला वापरता येतात, त्याची काहीही अडचण नाही. थोडक्यात ही तूप आहे. ही काय आहे? तूप आहे. भाकरीव खा, कालवणात खा, भाताव खा, जेवण झालं वाटीभर प्या, अडचण नाही. त्यामुळे जीवाणू कुठेही कसेही वापरता येतात, त्याची अडचण येत नाही. कुणाला काही शंका राहिली असेल तर विचारा. साहेब माझी एक शंका आहे. हा 15 दिवस झालं मिशनी ऊस काढलेला हा आणि ती बारीक कुठं आहे ना ती सऱ्या गच भरली आहे. हा आणि गच भरल्यामुळे ती पाणी आता 2 दिवस मी सोडले पण ती पाणी फुलसत ना. तर रात्री माझ्या डोक्यात असं आलं की त्यावेळेस पद्धतीची टिबीक आहे वापरा, म्हणजे ढोंगे दिसतील आणि पाणी दिसतील. हा काहीच अडचण नाही. भिजलं का नाही एकदा, ती एकदा ओलं झालं तर ती पाणी सरकारला मग टिबक टाकायचा माझा विचार. त्यावेळेस पद्धतीची टिबक तसं पण वापरता येते. नाहीतर ती दाबता जर आली तुम्हाला पाचट नाही, ती मी विचार ट्रॅक्टरवाले येते तर ती पाला गोळा होती सगळ्या ट्रॅक्टर. मग वरनं ड्रीप टाका, ह्याच्यात पाचट कुजवायचं जीवाणू टाका. तुम्हाला 30-35 दिवसात तुम्हाला ओके. अगदी तुम्ही ड्रीप टाकून भिजवू शकता. टिबक टाकावी का साधी टिबक टाकावी? कुठली? आता नवीन एक टिबक रेन पाईप साधी टाका, साधी टाका. साधी रेन पाईपचा नका ना दिला, साधी टाका. ती मी माझा विचार आहे त्यावेळी टाकली म्हणजे पालाही भिजल आणि भुडे भिजतील. तुम्ही एक लक्षात घ्या, ज्यावेळी तुम्हाला कुजणं आहे, जो पाला कुजवून खाली बसवायचा आहे, कुजण्याची प्रक्रिया कधी वरनं खाली होत नाही. कुजण्याची प्रक्रिया नेहमी मातीकडनं वर येते, खालनं वर होती. त्यामुळे तुम्हाला खालनंच भिजवावं लागेल. तुम्हाला एक 15-20 दिवसानं बगला मारायला आल्या, ती जरा खाली बसेल भिजून, 20-25 दिवसानं बगला मारायला येतील, तेव्हा सगळं खालनं कुजून गेलेलं असतं. कुजण्याची प्रक्रिया कधी वरनं खाली होत नाही, नेहमी खालनं वर होती. त्यामुळे साधं ड्रीप टाका. शंका काय असतील तर विचारा, माझा नंबर लिहून देतो. समजा फोन नाही उचलला गेला तर व्हॉट्सअप करा. फोटो काढून घ्या. तुम्ही इथं बोलण्याची संधी दिल्याबद्दल. हा नंबर 94-23-87-65. ही सामाजिक कार्यक्रम आहे त्यामुळे इथं जाहिरातीचं काय आणलेलं नाही. 94-23-87-65-55. त्याच्यावर प्रतिनिधी, त्याच्यावरल्या कुठल्या पण नंबरला केला तरी चालतं, काय अडचण नाही. मग आपण मला दिलेला विषय इथं थांबवतो आणि थांबतो. 10 मिनिटं थांबा सगळे. आता जमतो. आपला हा 5-10 मिनिटांचा कार्यक्रम शिल्लक आहे. पोळ साहेबांनी अतिशय ओघवत्या सुलभ सोप्या भाषेत हा विषय आपल्यापुढं मांडलेला आहे. शेत जमिनीतलं मातीतलं जीवाणूंचं महत्त्व या ठिकाणी सर्वांना समजलेलं आहे. यानंतर मी संजय चव्हाण, संचालक भारती ग्रीनटेक यांना एक 5 मिनिटाचं मनोगत व्यक्त करण्यासाठी, मार्गदर्शन करण्यासाठी विनंती करतो. तसं अध्यक्ष हे भाषण अगोदर झालंय आणि तुम्हाला फार महत्त्वाची माहिती त्यांनी दिली आहे. तुमचे शेतीतले जे सोपे प्रश्न असतील त्यातलं त्यांनी महत्त्वाचा एक मुद्दा नमूद केला की तुमचं कोणतंही खत जे जमिनीतून द्यायचं आहे ते देण्यासाठी तुम्ही
आपल्याकडे ड्रीप 20% आहे, 80% आपण पाटपाण्यानेच भिजवतो. तर तुमचं कांद्याचं साखरेचं जे पोतं आहे हे तुमचं सगळ्यात मोठं शस्त्र आहे. तुम्ही कधी प्रयोग केलाय का की तुमच्या कोणत्याही जनावराचं, म्हशीचं असू द्या, गाईचं असू द्या, कोणतंही शेण आज पडलेलं तुम्ही आज रानात सोडलंय का? एक प्रयोग म्हणून 10 गुंठ्याला प्रयोग म्हणून आज पडलेलं शेण पोत्यात भरायचं, दाऱ्याखाली टाकायचं, कोणत्याही रानात असू द्या, तुमचं कुठेतरी भिजवान चाललेलं असतं. शेण उकरंड्यात टाकू नका. उकरंड्यात काय टाका? काडी, कचरा, पाला पाचोळा, जे तुमचं वेस्ट आहे ते तुम्ही टाका. पण तुमचं ताजं शेण तुम्ही शेतात सोडा. आणि 1 वर्षानंतर पुन्हा मला बोलवा किंवा रणजित साहेब आहेत त्यांच्याकडे निरोप द्या. तुम्हाला तुमच्या जमिनीवर चालताना मऊशारपणा जाणवणार. तुम्ही जी काही शेती करताय ती जीवाणूंशी संबंधित आहे का? तर आहे. पहिला मोठा चालायच्या आणि मोठ्यात शेण टाकलं जायचं. तर त्या पद्धतीनं तुम्ही हा एक प्रयोग करून बघा. स्लरी किती शेतकरी करतात ऊसाला? स्लरी करता काय? जीवामृत कधी आवड वाटला का जीवामृत? बनवतो तुम्ही 1-2 वेळ, पण काही प्रयोगशील शेतकरी आता जीवाणू वगैरे म्हणजे स्लरी वगैरे बनवायला लागले. जीवामृत सुरुवात झाली. जीवामृत हा एक भाग आहे शेतीचा की ज्याच्यातून, आता जीवामृत पण सोडून द्या, देशी गाई आत्ता कोणाकोणाकडे आहे? आत्ता 1, 2, 3, 4. देशी गाई आणि जर्सी गाईतला फरक काय? हा? जर्सी गाई तुम्ही 4 तास उन्हात माळात बांधू शकता का? ही निसर्ग निर्मित सूर्यकेतू नाडी आहे. कुठली? सूर्यकेतू नाडी, की ज्याच्यामध्ये सौर प्रकाश नाही घेता येत. म्हणून देशी गाईचं दूध त्या सौर एनर्जीमुळे चांगलं आणि पौष्टिक राहतं. तर हे सूर्यकेतू नाडीने फिल्टर केलेलं जे गोमूत्र आहे त्याच्यामध्ये 33 कोटी, कोटी म्हणजे 00 वाला कोटी नाही, प्रकार. मग त्याच्यामध्ये बुरशीनाशक, कीटकनाशक, फ्लायज हे वेगवेगळे प्रकार आहेत. त्या प्रकाराचे जीवाणू तिच्या पोटातून त्या शेणात येतात आणि शेणातून ते तुम्ही जमिनीत नेता. तुमची जर्सी गाई जी आहे तिला जास्तीत जास्त 1 महिन्याचा कालावधी जातो की तिला कोणतं इंजेक्शन दिलं जात नाही. ते व्हिटॅमिनचं असेल किंवा अँटीडोट असेल किंवा बूस्टर असेल किंवा दूध वाढीचा असेल. तुमची देशी गाई तुम्ही पूर्ण दावण भरून ठेवा. किती वेळ चरते? तुमची देशी गाई पूर्ण दावण भरून ठेवा, भले हिरवा चारा ठेवा. किती वेळ चरते? बरोबर, मुश्किलीनं अर्धा ते पाऊण तास. रवंत काळ किती आहे तिचा? 6 तास. आणि कडबा कुट्टी मशीन जर्सी तुम्ही दिवसभर टाका, ते दिवसभर खाणार. म्हणून
शेण किंवा कोणतेही शास्त्रज्ञ तुम्हाला देशी गाईचं शेण वापरा, गोमूत्र वापरा सांगण्यामागे हेतू हा आहे की त्याच्या पोटातून पूर्ण पचवलेलं तुम्हाला दूध चांगलं मिळतं, तिचं शेण चांगलं मिळतं, गोमूत्र चांगलं मिळतं. देशी गाईची जी त्वचा आहे ही सोलर एनर्जी अलंकृत आहे, त्यामुळे तुम्ही देशी गाई सकाळ सकाळी पाहिल्यानंतर सुद्धा, याच्यावर रिसर्च आहे तर, की जर तुम्ही सकाळी उठल्यानंतर पहिल्यांदा देशी गाईचं दर्शन घेतलं तर तुमच्यात मॅग्नेटिक वेव्हज क्रिएट होतात. ही एखाद्या आजाराला बरं करण्याची ताकद ठेवतात. तर विनय सरांनी बऱ्यापैकी विषय हाताळलेले आहेत. पाचट हा विषय थोडासा त्यांच्या योगाने माझ्या लक्षात आला होता. पाचट मुद्दामून ठेवा, पाणी सरकणे फार अडचण नसते. काय होतं, ऊस तोडीसाठी आपण 1.5 महिना पूर्वी पाणी सोडलेलं असतं, रान सुकलेलं असतं आणि पडलेली पाचट नक्की अडचण करते, पण 20% जास्त अडचण करत नाही. पाचट ठेवल्यामुळे हुमणी साप अजिबात होत नाहीत. ज्यानं पाचट जाळली त्याच्याही रानात हुमणी साप होतच असतात. पण पाचट ठेवली आणि तुमची पाण्याची पाळी चुकली तरी त्या रानाला त्याचा त्रास होत नाही. आणि 1 एकरात जर तुमचा 80 टन ऊस तुटला, अगदी घ्या सरांनी सांगितल्याप्रमाणे 30 टन ऊस तुटला, तर तुम्हाला किमान 4 टन पाचट मिळते. एका ट्रॉलीला खताला किंमत किती आहे? 5,000 धरा, बरोबर. भरणी 500, वाहतूक 500 आणि इसकटणी 500, 6,500 रुपये कमीत कमी. मग जर 4 ट्रॉली मला त्यातनं खत मिळणार आहे, 4 टन, पैसे किती गेले? 7,28,000. मग 28,000 रुपये ते आपण 2 रुपयाचं माचीचं डबडं आणतो, पेटवतो. तुम्हाला हा बऱ्यापैकी शेतकऱ्याला ते पटत नाही, रान स्वच्छ झालं पाहिजे, डब झालं पाहिजे. तुमचं तण वाढत नाही पाचट असल्यामुळं. पाचटीच्या खाली दबले गेलेलं तण बी कुजून जाते. फक्त त्याचं नियोजन तुम्ही नीट केलं पाहिजे. पाचटीवर 2 तास बोलता येतं. पाचट तुम्ही ठेवली, तण बी खाली राहिली तर त्याला पाणी आणि जमिनीच्या संपर्कात राहून ते कुजतं, त्यामुळे तणांचा प्रादुर्भाव कमी होतो. जमीन वापसा मेंटेन होते. सेंद्रिय कर्ब तुम्ही जे विकत आणून खत घालणार आहे ते तुमच्या पाचटीपासून तुम्ही मिळवा. अगदी मुश्किलीनं 500 ते 600 रुपये खर्च येतो. त्याला कंपोस्ट करणारे जीवाणू जर तुम्ही वापरले तर तुम्हाला अगदी 60 दिवसाच्या आत, मोठी भर लावायच्या आत ती पाचट पूर्णपणे कुजवता येते. तुम्ही युरिया सिंगल सुपर वापरा, त्याच्याबरोबर जीवाणू वापरा किंवा निव्वळ जीवाणू वापरा. तुम्हाला भर लावताना अडचण होत नाही का? तर नाही. फक्त अतिरिक्त थोडंसं कष्ट होतं. पाचट विषय परत कधी योगाने आला आपण पुन्हा भेटू. तुम्हाला काही माहिती लागली पिकांमधली, काही लागलं, तुम्हाला सरांचा नंबर आहे, सरांना कॉन्टॅक्ट करा. मला बोलण्याची इथं संधी दिली त्याबद्दल मी नियोजकांचा आभारी आहे. थांबतो. धन्यवाद साहेब. यानंतर अध्यक्षीय समारोप या ठिकाणी दादा करतील. दादांना मी विनंती करतो की आपला या कार्यक्रमाचा चर्चासत्राचा अध्यक्षीय समारोप करावा. आजच्या या शिवजयंतीनिमित्त या ऊस विकास
आणि ऊस चर्चासत्र या संदर्भात या ठिकाणी कार्यक्रम ठेवला. या कार्यक्रमाचे जे मार्गदर्शन जे केलं त्यांची आणि माझी तशी फारशी ओळख नव्हती, परंतु आमदार पौल सदाशिवराव पौल सर साहेब तात्या यांचे ते पुतणी असल्यामुळं तशी आता इथून पुढं तुमची आणि आमची जवळीक होईल यात काही शंका नाही. त्याचप्रमाणे त्यांच्याबरोबर असलेले त्यांचे एक मित्र त्यांनी मार्गदर्शन या ठिकाणी केलं. आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्ही सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिला, त्या सर्वांचं मी प्रथमतः मनपूर्वक स्वागत करतो. या मंडळाचे अध्यक्ष आणि त्यांचे सर्व सहकारी, ही जयंती आपण गेली जवळजवळ 15 ते 16 वर्ष करतो आहे. आणि जयंती साजरी करण्यामागचा एक उद्देश आहे. हा उद्देश जवळजवळ सगळ्या गावाला माहीत आहे. यापासून एक निर्व्यसनी सुसंस्कृत अशी पिढी निर्माण व्हावी या दृष्टीनं या ठिकाणी शिवजयंतीचं आयोजन केलं गेलं. मला आवर्जून सांगायचं आहे साहेब, या ठिकाणी मी जवळजवळ 8 ते 10 तास असतो सकाळ संध्याकाळ मिळून, परंतु इथे येणारा मुलगाच्या तोंडातून शिवी वगैरे असा काही प्रकार इथे दिला जात नाही. आणि एक सुसंस्कृत वातावरण या ठिकाणी असतंय, निर्माण झालेलं आहे. आणि ते टिकवण्याचं या मंडळाच्या माध्यमातून या ठिकाणी प्रयत्न केला जातो. श्री कला क्रीडा आणि सांस्कृतिक मंडळ, श्री धर्मराज कला क्रीडा सांस्कृतिक मंडळ या मंडळाची स्थापना मी सर्वसाधारण 8च्या दरम्यान केली. आणि 2008 पासून हे कला क्रीडा मंडळ या ठिकाणी चालू झालं. हे कला क्रीडा मंडळ चालू करायच्या आधी या ठिकाणी पोरांनी एक विनंती केली की बाबा या ठिकाणी कार्यक्रम होतील, बारीक होतील, मोठे होतील, परंतु पोरांना व्यायामासाठी एक सिंगल बार आणि डबल बार हवा आहे. आणि त्याची मागणी डायरेक्ट मुलांनी माझ्याकडे न करता रणजित शेटकडे केली. आणि ती केलेली मागणी पूर्तता करण्याचं काम सगळ्यांनी मिळून सहकार्याने ते पायपा आणले. आणि त्या पायपा उभ्या करून मला वाटतं रात्रीच्या 12-1 वाजता त्या पायपा विजय बरोबर का रणजित शेठ त्या उभ्या केल्या. आणि तिथून खऱ्या अर्थाने या जिमला किंवा कला क्रीडा मंडळाला जी सुरुवात झाली, ही सुरुवात तिथून झाली. आणि नंतर रजिस्ट्रेशन झालं. आणि रजिस्ट्रेशन झाल्यानंतर सगळ्यांच्या डोक्यात विचार आला की आपल्याला व्यायामालाच काहीतरी पाहिजे. आणि काहीतरी पाहिजे म्हणण्यापेक्षा सगळ्याचा आग्रह असा की इथं काहीतरी व्यायामासाठी करूया पण सगळीच आम्ही फाटकी मंडळी त्यावेळी साहेब या ठिकाणी पाणी वगैरे आलेलं नव्हतं. आणि लोकांची जी आर्थिक परिस्थिती होती ती थोडी नाजूकच होती. तशा परिस्थितीमध्ये सुद्धा रणजित शेठचा व्यवसाय त्यावेळी गाड्यांचा बऱ्यापैकी चालत होता. आणि त्यांनी मुंबईला जाऊन किंवा मुंबईच्या माध्यमातून किंवा ओळखीच्या माध्यमातून एक 50-60 हजार रुपयाची खरेदी केली. आणि आम्ही सुरुवातीला एक मशीन आणली, ते कराडावरून मशीन आणली, ते 50-60 हजार रुपयाची व्यायामाची मशीन आणली. आणि तिथून खरा सूर लागला या जिमला, त्या कला क्रीडा मंडळाला. त्यानंतर व्यायाम चालू झाला, मुले यायला लागली, व्यायाम करू लागली, परंतु अपेक्षा वाढतच गेल्या. त्यानंतर कुणीतरी प्रसाद साहेबांना सांगितले की इथे व्यायामाचं काहीतरी का मशीन वगैरे घ्यायची, काहीतरी एक घेतली आणि अजून काहीतरी घ्यायचं आहे. मला अजून या ठिकाणी सांगायचं आहे, गौतम प्रसाद साहेबांनी दिपवाळीच्या लक्ष्मीपूजन दिवशी मला इकडं याच ठिकाणी आणलं आणि 50,000 रुपये दिले. आणि त्यांनी सांगितलं मुलांच्यासाठी जिमचं साहित्य काहीतरी घ्या.
ते घेतल्यानंतर मुलं व्यायाम करू लागले आणि व्यायाम करून मी आवर्जून सांगतो इथं पोलीस मध्ये असलेली काही मंडळी आहे आमची. एका पहिल्या बॅचला 7 मुलं पोलीस भरतीसाठी उतरलेली होती. त्यातली 5 मुलं पोलीस भरती झाली. या जिमचं पहिलं वैशिष्ट्य मी या ठिकाणी सांगू इच्छितो. आणि तिथून जे सुरू लागला जिमला व्यायाम करायसाठी येतल्यावरची नाही कांदरवाडी, कोथीस, भेटवडी, मासुर्ण या परिसरातून या भागातून जी मुलं येतात त्या मुलांना इथे कसल्याही प्रकारची फी वगैरे घेतली जात नाही. हा 35/50चा धर्मराज संस्थेचा हाल आहे. हा हाल या मुलांच्या ताब्यात दिलेला आहे. त्यांनी व्यायाम करायचं, यायचं, जायचं, काय अभ्यास असेल तो करायचा, पण कुठल्याही पद्धतीची इथे फी किंवा वर्गणी या ठिकाणी घेतली जात नाही. आणि हे सगळं बघित असताना एक दिवशी संग्राम भाऊ आले आणि त्यांना कसं सहज आठवण झाली की जिम बघायला जाऊया. पण म्हटलं जिम मध्ये काय मोठा आहे, साहित्य काही नाही. आणि जिल्हा परिषदचे अध्यक्ष होते भाऊ. सगळ्या कला क्रीडा मंडळाच्या तरुण मंडळींनी त्यांच्याकडे आग्रह केला आणि 7 लाखाचं साहित्य या ठिकाणी संग्राम भाऊने दिलं. या जिमचं चेहरा बदलून गेला. परंतु 7 लाखाचं साहित्य जरी भाऊने दिलं तरी आम्ही बऱ्याच वेळा म्हटलो की भाऊ या जिमचा नारळ किंवा साहित्य दिले त्याचा नारळ फोडायला. भाऊ म्हटले दादा तुम्ही आहे की मी कशाला नारळ फोडायला पाहिजे. आणि ते नारळ फोडायला सुद्धा या ठिकाणी आले नाही. हे जिम हे आता व्यायामाचं जे साहित्य दिसतंय हे कला क्रीडा सांस्कृतिक मंडळाच्या श्रेय आहे आणि त्यांनी घेतलेली जी तपश्चर्या आहे त्याचा आहे. आज ज्योतानाय जर बघितलं तर बऱ्याच ठिकाणी आम्ही बघतो ज्योतानाय 10 ते 12 पोरं जातात. थोडं पळायचं, कंटाळा आला की दुसऱ्यानं पळायचं, मोटरसायकल घ्यायची, मोटरसायकल जायचं, असाही काही ठिकाणी प्रकार असतो. पण या ठिकाणी मला आवर्जून सांगायचं आहे इथली आता प्रत्येक वर्षीची परंपरा आहे. ज्यावेळेपासून शिवजयंती मुलांनी चालू केली त्यावेळेपासून ही परंपरा चालू आहे आणि प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणाहून ज्योतीचं आणली जाते. आणि मला वाटतं कालच्या वेळी 60च्या वर काहीतरी मुलं होती आणि ही मुलं स्वभावनेनं, प्रेरणेनं, कुणीही कुणावर बोधरेशन करून किंवा कुणावर दडपण आणून नाही तर एक खेळीमेळीचं वातावरण नाही. मुंबईवरून सुद्धा काही सगळी मुलं आलेली आहेत. इथली मुलं आणि सगळी मिळून 60-65 मुलं गुन्हे गोविंदाने ती ज्योत घेऊन येतात आणि या गावात एक सुसंस्कृत आदर्श निर्माण करते. या परिसरामध्ये या भागाने त्यांचं कौतुक करावं असा हा कार्यक्रम या ठिकाणी केला जातो. आणि कला क्रीडा जिमच्या माध्यमातून या कला क्रीडा सांस्कृतिक मंडळाच्या माध्यमातून जे आता मगाशी सांगितलं की या ठिकाणी जे पारायण करते त्या पारायणमध्ये पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या मोठं दिल्या जातात. ही सगळी मुलं आता कसं झाले 400 रुपये कमवायला लागले आणि त्यामुळं हे काही निर्णय काही म्हणण्यापेक्षा बऱ्यापैकी निर्णय ती मुलं घेते. आम्हाला सुद्धा त्यात आनंद आहे आणि स्वाभिमान सुद्धा आहे. जसं पाण्याच्या बाटल्या दिल्या जातात त्यावेळी कोरोनाच्या साथ होती आणि त्या कोरोनाच्या महामारीमध्ये कुणीही एकमेकांजवळ जात नव्हतं. अशा ठिकाणी सुद्धा या मंडळानं फार मोठं श्रेय घेतलं आणि व्हेंटिलेटर ऑक्सिजनची सोय सुद्धा मशीन घेऊन या ठिकाणी या मंडळाने केली आणि एक आदर्श या ठिकाणी घडवला. पूर असेल ज्यावेळी पुराचं सावड या भागामध्ये होतं तुमच्या महिमार्गी भागात कसं काही नाही परंतु या ठिकाणी कृष्णाघाट जवळ असल्यामुळं पाण्याचं थोडं सावट या ठिकाणी राहतंय. पूर हा प्रत्येक वर्षी येतोय आणि त्या पुरामध्ये कृष्णाघाटच्या लोकांना जी अडचण निर्माण झाली त्यावेळी त्यांना काही सुविधा पुरवायच्या होत्या. अन्नधान्याच्या स्वरूपात असू द्या, कपड्याच्या स्वरूपात असू द्या, मेडिकलच्या स्वरूपात असू द्या, अन्य काही असू द्या, त्या पुरवण्याचं काम या कला क्रीडा सांस्कृतिक मंडळाने केलेलं आहे.
तसेच गुणवंत विद्यार्थी जे या ठिकाणी काही गावामध्ये जे गुणवंत विद्यार्थी आहेत साहेब, मला या ठिकाणी आवर्जून सांगायचं आहे, या गावचा इतिहास आहे. या गावामधून जी पिढी बाहेर जे पडलेली आहे, त्या धर्मराजाच्या नगरीमधून पडलेली पिढी ही फार मोठ्या उद्यावर क्लासमधून ऑफिसर सुद्धा झालेली आहे. प्रसाद साहेबांसारखा किंवा शेरू सारखा कलेक्टर सुद्धा माणूस आणि रवी असे असंख्य नाव घेण्यासारखे आहे की कलेक्टर क्लास 2 अधिकारी, क्लास 1 अधिकारी झाले आणि त्यांनी वेगवेगळी पदं बसवली. अशी मंडळी या ठिकाणी या गावातून झालेली आहे आणि त्याचाच वारसा घेऊन या ठिकाणी हे कलाकांड क्रीडा सांस्कृतिक मंडळ काम करत आहे. आणि हे काम करत असताना कुठल्याही जाती धर्माचा, कुठल्याही कशाचाही न विचार करता गुन्हा गोविंदाने या ठिकाणी एका घरातल्या एका कुटुंबातली मंडळी असल्यासारखी या ठिकाणी ही मंडळी काम करत असते. आणि हा एक आदर्श त्याने घालून दिलेला आहे. आणि या ठिकाणी जे जे पदावरती मोठमोठ्या पदावरती लोक गेली, या मुले गेली, त्यांचं या ठिकाणी सत्कार सुद्धा या मंडळीकडून केला जातो. आणि ही जे आदर्श या मंडळाचा आहे तो निश्चितच मी म्हणण्यापेक्षा गावातील मंडळी सुद्धा म्हणते, कीर्तन असेल किंवा आणि काय असेल, जे जे या मंडळाच्या माध्यमातून त्यांना जे जे करण्याची संधी मिळते ते त्या ठिकाणी या मुलांनी ते काम केलेलं आहे. आणि त्यांचं नाव लौकिक, गावाचं नाव लौकिक, मंडळाचं नाव लौकिक करण्याचा आटोकाट या ठिकाणी प्रयत्न या मंडळींनी केलेला आहे. आता उसाच्या बाबतीत काय मला बोलण्यासारखं तुम्ही काही ठेवलंच नाही. मला कोणतरी म्हटलं उसाच्या बाबतीत काहीतरी जादा बोलावं लागेल, तर म्हटलं ठीक आहे, मी थोडा 1-2 मिनिटं बोलू शकेन. वेळ सुद्धा फार झालाय, परंतु उसासारखं बोलण्यासारखं मला काही ठेवलेलं नाही. तुम्ही सगळं जैविकच्या माध्यमातून जे सांगितलंय, तर मी या ठिकाणी थोडा आवर्जून उल्लेख करतो की सिद्धाराम मेहत्रे साहेबांचा जो कारखाना आहे जिजाऊ, त्या कारखान्यामध्ये आम्हाला योगायोगानं, मी कारखान्याचा फाउंडेशनचा संचालक आहे, त्यामुळं योगायोगानं आम्हाला त्या ठिकाणी प्रशिक्षणासाठी जायला संधी मिळाली. आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर आमचं संपूर्ण संचालक बोर्ड होतं, चेअरमन होते, सगळे होते. आणि त्या ठिकाणी आम्ही जर बघितलं तर त्या कारखान्यावरती आम्ही 3 दिवस होतो आणि 3 दिवस आम्ही पाहणी केली. तर तिथं बघितल्यानंतर असं निदर्शनास आलं की आता जे तुम्ही सांगितलं सुरुवातीला जैविक खतं, बाळ बांधणी आणि रासायनिक खतांचा मात्रा, या सर्व त्या ठिकाणी सुरुवातीपासूनच ऊस लागणीपासून, जे सरी सोडण्यापासून, ती शेणखत घालण्यापासून, जैविक खत देण्यापासून आणि बाळ भरणी कार्यापर्यंत आणि त्या ऊसाला ओलावा टिकून राहणे आणि जैविक बॅक्टेरियांची संख्या वाढणं हे महत्वाचं असतंय. आणि हे सगळं त्या कारखान्याने एक कार्यक्रम राबवलेला होता. 500 एकरावरती त्याने हे क्षेत्र त्याने निवडलेलं होतं आणि 500 एकर जवळजवळ 250-300 शेतकरी असे निवडलेले होते. आणि त्या शेतकऱ्यांची जबाबदारी त्या शेती अधिकाऱ्यांच्या मार्फत तिथे घेतली जात होते. त्याला स्टॉक त्यांनी वेगळा नेमलेला होता. तर त्यांची परिस्थिती अशी होती की प्रत्येक ठिकाणी शेतकऱ्याकडच्या बांधावरती जायचं आणि त्यांचं काय चाललेलं आहे बघायचं. त्या शेतात ओल आहे का, त्याला भरणी घातली का, बाळ बांधणी केली का, दुसरी बांधणी केली का, भर घातली का, ओल आहे का, खतं कुठली घातली, बॅक्टेरिया व्यवस्थित आहेत का, पाण्याची मात्रा कशी दिली जाते, धाऱ्याने दिली जाते का तुमच्या ठिबकने दिली जाते, अशा सर्व पद्धतीची ती कसून चौकशी करत होते. आणि आमच्या निदर्शनास आलं ऊस म्हणजे ऊसाला असणारं जे पान असतंय आणि त्या पानामध्ये जो आता तुम्ही सर सांगितला हिरवा भाग असतोय आणि जोपर्यंत हिरवा भाग आणि जोपर्यंत काळोखी आहे तोपर्यंत ऊसाचं जीवन चांगल्या पद्धतीने आहे, न आजार नाही काही थकवा असणार असंही ऊसाचं चरित्र असतंय. आणि ते पानामध्ये जे एक देठ असतोय, देठ म्हणजे पांढरी रेष असते, ती पांढरी रेष जर उठून दिसली आणि ठळक जर असेल तर त्या पांढऱ्या रेषेमध्ये सर्वसाधारण ऊसाचं भवितव्य अवलंबून असतंय.
एका एकरामध्ये ऊसाची संख्या किती असावी? आता सरांनी वजन तर सांगितलं 36 ते 40,000 ही ऊसाची संख्या एका एकरामध्ये असली पाहिजे आणि त्याच्यापेक्षा जर जास्त झाली तर ते ऊस आता मगाशी सांगितलं खत घातलं, माती घातलं, पाणी घातलं आणि खाऊन खाऊन मरतं आणि जे शिल्लक राहतं तेच ऊस 36 ते 40,000 ऊस या एकरामध्ये असतात आणि त्याच जर नियोजन आपण सुरुवातीपासून केलं, जास्त नाही येऊ दिले, मर्यादित फुटवे घेऊन दिले आणि आलेले फुटवे कमी करण्याचा थोडा प्रयत्न केला आणि 36 आणि 40,000 जर आपण एकरामध्ये जर ठेवले तर त्या एकराचं सर्वसाधारण ऊस मोठा आला पाहिजे आणि ऊसाची ताकद वाढली पाहिजे आणि ही ताकद जर वाढली तर जवळजवळ एक ऊस 1.5 ते 2 किलो तरी कमीत कमी भरला पाहिजे आणि हे 2 किलो जर ऊस भरला तर त्या ऊसाचा एकरी अवरेज आपल्याला 80 टनानं मिळतं आणि हे जर 80 टनानं जर अवरेज आपण जर काढलं तर शेतकरी निश्चितच सुखी होईल. औषधाचा, बियाणाचा, खताचा जो खर्च आहे तो कमी होईल. क्षेत्र जे आपण 50-10 एकर करतो त्याच्याऐवजी 1-2 एकर क्षेत्र असं करा की त्या ऊसाचं अवरेज 80% कसं जाईल. त्याच्यासाठी मला काय काय करावं लागेल आणि हे जैविक खतांचं जीवाणू वगैरे वापरलं, बॅक्टेरिया जर तुम्ही वापरल्या तर निश्चितच त्याचा तुम्हाला फायदा होईल आणि आपलं अवरेज जे आहे ते निश्चित वाढू शकतं आणि त्याचा फायदा सुद्धा वाढू शकतो. आज 3,031 रुपयाचा दर आहे ऊसाला आणि 3,000 रुपयाच्या दराने जर 80 टन ऊसाचं जर पैसे झालं तर सर माझ्यामध्ये 2.5 लाख रुपयाच्या आसपास उत्पन्न होऊ शकतं आणि जर एका एकरामध्ये 2.5 लाखाचं, 2 एकरामध्ये 5 लाखाचं जर उत्पन्न आपण घेत असेल तर 10-15 एकरच्या ऊसाची शेती करण्याबद्दल माझं काही दुमत नाही, परंतु ह्या पद्धतीचं जर अवरेज तुम्ही काढायला जर शिकला तर भविष्यात निश्चितच आपण कृष्णा घाटपेक्षा सुद्धा सुखी घाटमाथ्यावरती लोक आहोत असं सिद्ध झालं तर काय वावगं व्हायचं नाही. आणि ऊसाच्या संदर्भात आता बोलण्यासारखं जास्त काही सरांनी ठेवलेलं नाही. हे नियोजन निश्चितच तुम्ही इथून पुढे कराल आणि मला कला क्रीडा सांस्कृतिक मंडळांना एक आवर्जून सांगायचं आहे, जे तुम्ही इतर कार्यक्रम ठेवता त्याच्याबद्दल माझं कधीच दुमत नसतं, परंतु अशा पद्धतीचा कार्यक्रम एखादा ठेवा. भविष्यात सुद्धा या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं सहकार्य तुम्हाला मिळेल. माणसं येतील, ऐकतील 2 शब्द, त्यांच्यामध्ये काहीतरी सुधारणा झाली तर निश्चितच करतील. थोडा वेळ जास्त झालाय त्यामुळे मला बोलायचं फार होतं का तर मी सुद्धा खुश होतो की काही मंडळी इथं होते, आज शिवजयंती होती आणि त्यामुळे त्यांना सक्तीनं थोडं हजर राहायला शासनानं सांगितलं आणि कलेक्टरचं पत्र असल्यामुळे ते हजर राहू शकले नाही. त्यामुळे मला एक अंतःकरणापासून एक समाधान होतं की मला काहीतरी ऊसाबद्दल थोडं मार्गदर्शन करता येईल, बोलता येईल आणि जास्त वेळ मिळेल. पण सर तुम्ही जास्त वेळ घेतला, धन्यवाद. चांगलं मार्गदर्शन केलं. इथून पुढे संधी जर मिळाली तर तुम्हाला निश्चित आम्ही या ठिकाणी आवर्जून बोलवू आणि तुम्ही केलेल्या मार्गदर्शनाबद्दल वैयक्तिक मी आमचं मंडळ खुश आहे. आणि या ठिकाणी मला समोरयोजकांनी जे 2 शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी त्यांचं आभार मानतो आणि माझं 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद दादा, आपण अतिशय उत्कृष्ट असं मार्गदर्शन केलं. तुमचा आधार मार्गदर्शन नेहमीच मंडळासाठी गरजेचं आहे, अपेक्षित आहे. मंडळाच्या वतीने एक उद्घोषण असे आहे की मंडळ वेगवेगळे उपक्रम राबवत आहे. त्याबरोबर मंडळाने एक मनोबल व्यक्त केलेला आहे की उद्दिष्ट ठेवलेलं आहे की येत्या काळामध्ये एमपीएससी आणि यूपीएससी जे स्पर्धात्मक परीक्षा जे विद्यार्थी देतात त्यांच्यासाठी अभ्यासिका निर्माण करण्याचं एक उद्दिष्ट ठेवलेलं आहे. हे अतिशय विधायक असा उपक्रम आहे, गावासाठी विद्यार्थ्यांसाठी अतिशय चांगला उपक्रम आहे. या उपक्रमामध्ये निश्चितच आपण सर्वजण सहभागी होऊया आणि येणारी नवी पिढी चांगली घडवण्यासाठी आपण प्रयत्नशील राहूया अशी अपेक्षा व्यक्त करत आजचा कार्यक्रम अध्यक्षांच्या परवानगीत संपला असे मी जाहीर करतो. सर्व ग्रामस्थांचं तसेच विनय पोळसर आणि मंडळाचे अध्यक्ष सहकारी सभासद या सर्वांचं मी पुनश्च एकदा आभार व्यक्त करतो आणि सांगतो. धन्यवाद. जय हिंद.